इसलिए आने वाला प्रभु यीशु मसीह की हरी बहुत नाम है सब बहुत लोगों में से देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का बड़ी अनुग्रह से और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन, प्रभु का पवित्र लोगों से खरीदे हुए पवित्र लोग मिलकर के देश में प्रभु का महिमा करने के लिए मौका मिला आणि देवाच्या कृपेने पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूच्या पवित्र रक्ताने विकत घेतलेले जे प्रभूचे पवित्र लोक आहेत त्यांच्यासोबत एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। जब भी हम प्रभु की उपस्थिति में आता है तो हमसे बढ़कर के आनंद प्रभु को होता है आणि मग ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेला आपल्यापेक्षा जास्त आनंद प्रभूला होतो। है ना। देखो जब हमारा भाई लोग एकत्र रहता है तो क्या बोलते हैं, मनोहर बात है। आणि बघा ही किती मनोहर गोष्ट आहे की सर्व बंधूंनी एकत्र यावं, है ना। जब कहाँ पर लिखा, हाँ 133 का पहला वचन में लिखा आणि स्तोत्र 133 त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेला आहे। बहुत मनोहर प्रभु के लिए भी एक मनोहर मतलब दृश्य है आणि प्रभू करता सुद्धा एक मनोहर अशी गोष्ट आहे। जब हम प्रभु की उपस्थिति में आते हैं आणि ज्या वेळेला सर्व आपण पवित्र लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात और खास करके बहुत आभार भरा दिल से आता है आणि विशेष करून खूप आभार रूपी हृदयाने येतो, है ना। प्रभु को प्रसन्न करने के लक्ष्य में आता है आणि प्रभूला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने येतो। प्रभु से पाया हुआ उपकारों के प्रति प्रभु को महिमा देने के लिए आता है आणि प्रभूपासून प्राप्त केलेले जे उपकार आहेत त्याच्याकरता त्याचा गौरव करण्याकरता त्याला धन्यवाद देण्याकरता येतो। प्रभु से आलोचना पाने के लिए आता है आणि प्रभू पासून वाणी प्राप्त करण्याकरता येतो। ये सब हमारा दिल की एक उमंग है आणि हे सर्व काही आपल्या मनाची उत्कंठा आहे, क्योंकि उद्धार पाया हुआ हर एक लोगों का जीवन का एक सबसे बड़ा मकसद हमारा दूसरा कोरिन्थी 5 अध्याय के 9 वचन के अनुसार कैसे भी प्रभु का महिमा हो। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येक पवित्र भक्ताची एकमात्र इच्छा राहते, ज्याप्रमाणे दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 9 वचनाच्या अनुसार कसंही करून प्रभूचा गौरव व्हावा। इस जीवन की यात्रा में प्रभु का महिमा हमारे जीवन का लक्ष्य रहता है। आपल्या या जीवन प्रवासामध्ये प्रभूचा गौरव हा आपला उद्देश राहतो। कितने लोग वास्तव में उस लक्ष्य में आया आणि खरोखर किती लोक त्या उद्देशामध्ये आले। कुछ लोगों का लक्ष्य कुछ अलग रहेगा आणि काही लोकांचा उद्देश काही वेगळा असेल, क्योंकि वो रूट पर नहीं, कारण ते प्रभूच्या मार्गामध्ये नाही। परंतु जो प्रभु को पाया उनका हमेशा जीवन के लक्ष्य प्रभु का महिमा है। आणि ज्यांनी प्रभूला प्राप्त केलं त्या प्रत्येकाचा उद्देश हाच आहे की प्रभूचा गौरव। प्रभु को धन्यवाद देते हैं आणि प्रभूला धन्यवाद असो। आज का थोड़ी समय के मनन के लिए हम एक वचन पढ़ेंगे, दूसरा इसी का 16 अध्याय उसका 9 वचन। दुसरा इतिहास त्याचा 16 अध्याय आणि त्याचं 9 वचन आजच्या म्हणण्याकरता आपण वाचूया। एक यहोवा की दृष्टि सारी पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है कि जिनका मन उसकी ओर निष्कपट रहता है, उनकी सहायता में वह अपनी सामर्थ दिखाए। देखिए बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। हम लोग कई बार कहीं बाहर देश में या बाहर जगह में जाता है आणि आपण बाहेर जातो, कुठल्या बाहेर देशामध्ये बाहेर गावी जातो, तो हमारा कुछ लक्ष्य रहता है आणि त्याच्यासाठी आपला काही उद्देश राहतो और कुछ बातों को देखना चाहता है। आणि काही गोष्टी आपल्याला बघायची इच्छा राहते। हमारे दिल में जिस बात का लक्ष्य है उसके और हम बहुत गौर रहता है आणि आपल्या हृदयामध्ये ज्या गोष्टीचा लक्ष आहे त्या गोष्टीकडे आपण खूप जास्त लक्ष देतो। कई लोगों को गार्डन का हमारा लक्ष्य है आणि काही लोकांना गार्डन आवडतं, कई लोगों को गाय भैंसों का लक्ष्य है आणि काही लोकांना गाय म्हैस आवडतात, मतलब कई लोगों को खेती का कैसा खेती चलता है वो उसका बारे में जानना है। आणि शेती कशा प्रकारे केली जाते याच्या संबंधाने काही लोकांना आवड आहे। मतलब ऐसा भिन्न भिन्न प्रकार का उनका लक्ष्य रहता है आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या आवडी निवडी राहतात। जो उनकी मदद का नहीं है वो उसको तुच्छ करके छोड़ देता। आणि जे त्यांच्या आवडीचं नाहीये किंवा ज्याच्यामध्ये त्यांना रस नाहीये ते त्या सोडून देतात आणि त्याच्याकडे लक्ष न देता जातात। आज परमेश्वर एक बात पर ज्यादा ध्यान देता है आणि आज परमेश्वर एका गोष्टीकडे जास्त लक्ष देतो। आपको मालूम है परमेश्वर किस बात का ध्यान देता है? आणि तुम्हाला ठाऊक आहे का परमेश्वर कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो? परमेश्वर की दृष्टि कहाँ पर लगा हुआ है आणि प्रभूची दृष्टी कुठे लागलेली आहे? और एक बार पढ़िएगा उसको। आणि हे वचन पुन्हा एकदा वाचा, दुसरा इतिहास 16 अध्याय 9 वचन। एक यहोवा की दृष्टि सारी पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है, देखा इसलिए इसलिए किस लिए कि जिसका मन उसकी ओर निष्कपट रहता है। बोलने का अर्थ एक निष्कपट दिल से प्रभु की ओर बात जोने वाला कोई है कि नहीं, वो ऐसा लोगों को देखने के लिए
प्रभु पृथ्वी पर सारे मानव के ऊपर दृष्टि करके देखता है। आणि निष्कपट हृदयाने प्रभूची वाट पाहणारा या पृथ्वीवर कोणी आहे का नाही हे शोधत प्रभूची दृष्टी संबंध भूतलावर फिरत राहते। प्रभु हमारे ऊपर, मेरे ऊपर प्रभु दृष्टि लगाया करके जानना कितना अच्छी बात है। आणि प्रभूने माझ्याकडे दृष्टी लावली ही गोष्टीची माहिती राहणं किती चांगली गोष्ट आहे। जो प्रभु की ओर देखते रहेगा आणि जो कोणी प्रभूची वाट पाहत राहील प्रियो, प्रभु जरूर उसको अपनी आलोचना देगा। आणि प्रभू निश्चितच त्याला आपली वाणी देईल। है ना, जब 32 भजन संगीता का 8 भजन आणि स्तोत्र 32 त्याचं 8 वचन, मैं तुझे बुद्धि दूंगा और जिस मार्ग में तुझे चलना होगा उसमें तेरी अगुवाई करूंगा। मैं तुझ पर कृपा दृष्टि रखूंगा और सम्मति दिया करूंगा। देखा, मतलब एक भक्त के लिए इससे बढ़कर क्या चाहिए भी? आणि एका भक्ताला याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? है ना, प्रभु की ओर से चलाया जाने वाला एक जीवन आणि प्रभूकडून चालविलं जाणारं एक जीवन। प्रियो, आज मैं प्रभु के लिए अलग किया हुआ जन्म है तो मुझे प्रभु के द्वारा चलाए जाने वाला उस महान अनुभव चाहिए। आणि प्रियानो, प्रभू करता जर मी वेगळा केलेला एक व्यक्ती जर आहे तर प्रभूच्या द्वारे चालविला जात आहे असा एक अनुभव आपल्याला असला पाहिजे। आज कितने लोग कह सकता है कि प्रभु मेरे से बात करता है? आणि आज किती लोक असं म्हणू शकतील की प्रभू माझ्याशी बोलतो? आज सुबेरी हम आने से पहले कितने लोगों से प्रभु ने बात किया? आणि आज सकाळी इथे येण्याच्या अगोदर किती लोकांशी प्रभू बोलला? कितने लोग बोल सकते हैं कि प्रभु मेरे से आज बात किया? आणि किती लोक असं म्हणू शकतील की आज प्रभू माझ्याशी बोलला? लोगों का आवाज नहीं आ रहा है आणि लोकांचा आवाज येत नाहीये। ओके, तो मतलब यदि आप प्रभु का वचन भी अगर पढ़ा होगा आणि प्रभूचं वचन जरी तुम्ही वाचला असेल तभी भी प्रभु ने आपसे बोला है, आणि तरी सुद्धा प्रभू तुमच्याशी बोललाय, या और किसी मार्ग से आपने प्रभु का वचन सुना होगा आणि दुसऱ्या कुठल्या मार्गाने तुम्ही प्रभूचं वचन ऐकलं असेल तभी भी प्रभु ने आपसे बात किया है। आणि तरी सुद्धा प्रभू तुमच्याशी बोललाय। तो प्रियो, आपको मालूम है जब मूसा ने प्रभु से एक विनती किया था, आणि मोशेने प्रभूला एक विनंती केली। जब निर्गमन 33 अध्याय का 13 वचन, निर्गमन त्याचा 33 अध्याय त्याचं 13 वचन, यदि मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो तो मुझे अपने गति समझा दे। देखा, अगर तेरा देखो प्रभु का अनुग्रह का दृष्टि रहेगा तभी प्रभु हमको उसकी मार्ग, उसकी आलोचना हमें देख करके उसके साथ चलाएगा। आणि देवाची कृपा दृष्टी जर आपल्यावर असली तर तो आपल्याला त्याचा मार्ग दाखवेल। आज बहुत लोगों के ऊपर से अनुग्रह नष्ट हो चुका है। आणि पुष्कळ लोकांच्या वरतून कृपा नष्ट झाली आहे। कई लोगों ने अनुग्रह को व्यर्थ किया, आणि काही लोकांनी कृपेला व्यर्थ केलं। है ना, प्रभु की वाणी उनको सुनने में नहीं आ रहा है। आणि प्रभूची वाणी त्यांना ऐकायला येत नाहीये। मूसा ने विनती किया, आणि मोशेने विनंती केली, प्रभु ने किया कि नहीं? आणि प्रभूने केलं का नाही? है ना, 103 का 7 आणि स्तोत्र 103 त्याचं 7 वचन, उसने मूसा को अपनी गति और इस्राएलियों पर अपने काम प्रकट किया। प्रभु ने पहले भक्तों का बिंदी सुन करके उनके लिए ऐसा किया। आणि भक्ताची विनंती ऐकून प्रभूने त्याच्याप्रमाणे केलं, त्यांना आपला मार्ग दाखवला। प्रभु का जन हमेशा प्रभु के द्वारा चलाया जाता है। आणि प्रभूचा व्यक्ती जो आहे तो नेहमी प्रभूच्या द्वारे चालविला जातो। है ना, नया नियम का हो, पुराना नियम का हो, प्रभु का लोगों को प्रभु चलाता है। आणि तो जुना करार असू द्या, नवीन करार असू द्या, प्रभूच्या लोकांना फक्त प्रभू चालवतो। भजन संगीता 48 अध्याय का 14 वचन में, आणि स्तोत्र त्या 48 त्याच्या 14 वचनामध्ये, क्योंकि परमेश्वर सदा सर्वदा हमारा परमेश्वर है, वह मृत्यु तक हमारी अगुवाई करे। देखा, वो मृत्यु तक क्या करता? हमारा अगुवाई करके ले चलता। आणि तो मरेपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करून घेऊन जातो। मन प्रभु चुने हुए भक्तों को प्रभु हमेशा देखते रहता है। आणि निवडलेल्या भक्तांकडे प्रभूची दृष्टी नेहमी राहते। क्योंकि ये दुनिया का जीवन की यात्रा में उनको कई जरूरत रहता। आणि या जीवन प्रवासामध्ये पुष्कळ प्रकारे त्यांना काही गरजा राहतात। है ना, उन लोगों में एक भी भूखा नहीं मरना चाहिए। आणि त्यांच्यापैकी एकही उपाशी राहू नये। मनो विरोधियों के द्वारा नष्ट नहीं होना चाहिए। आणि विरोधाच्या द्वारे त्याने नष्ट होऊ नये। जब भजन संगीता का 33 अध्याय का 18-19 वचन जब हम पढ़ता है, आणि स्तोत्र 33 त्याचं 18 आणि 19 वचन, देखो यहोवा की दृष्टि उसके डरवैयों पर और उन पर जो उसकी करुणा की आशा रखते हैं बनी रहती है। देखिए, प्रभु का दृष्टि अपनी भक्तों पर बनी रहता है, कारण कि वह उसके प्राण को मृत्यु से बचाए। देखा, उनका प्राण का हानि होने वाला यही काम ये दुनिया की यात्रा में रहता है।
इसलिए प्राण को मृत्यु से बचाए और अकाल के समय हाँ। उनको जीवित रखे। देखा कितना बड़ी बात है। आणि प्रभूची दृष्टी जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर नेहमी राहते ती कशासाठी आहे की त्यांचा जीव जो आहे तो मरण्यापासून अधोलोकापासून जाण्यापासून वाचवावा आणि दुष्काळासमयी त्यांना सहाय्य करावं याकरता प्रभु की दृष्टि भक्तों पर लगी रहते हैं। आणि प्रभूची दृष्टी भक्तांवर लागलेली राहते। जब मैं यहाँ पर आया तो मैं बॉर्डर के साथ हमारा केरला का एक भक्त का एक गवाही दे रहा था। आणि मी ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेला पॉल ब्रदर सोबत केरळचा एक भक्त आहे त्याची साक्ष मी सांगत होतो। उसका नाम है साधु कुचकुची उपदेशी आणि त्याचं नाव आहे साधू कुचकुमी उपदेशी। पर उनको आपको बोलने के लिए भी दिक्कत आएगा। तो वो बहुत बड़ा एक भक्त था आणि तो एक खूप मोठा भक्त होता। आपको मालूम है कि पहले समय में भक्तों को दुनिया से बहुत विरोध होता था और उनको कोई भी किसी प्रकार का मदद नहीं करती। आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे प्रभूचे भक्त आहेत त्यांना खूप विरोध व्हायचा आणि त्यांना कोणी सहाय्य पण करत नसे और कई दिन से वो लोग भूखा था आणि पुष्कळ दिवसांपासून ते उपाशी होते और पत्नी को भी अभी 4-5 से उठने का ताकत नहीं। आणि त्यांची जी पत्नी होती तिला सुद्धा बिछाण्यावरून उचण्याकरता सामर्थ्य नाही। अभी कुछ ना कुछ तो उनको खाने के लिए चाहिए आणि काहीतरी खाण्याकरता पाहिजे, नहीं तो मृत्यु हो सकता है। आणि नाही तर ते मरतील। तब वो माधव ऐसा सवेरे आंगन में बैठा था आणि सकाळी असं ते आपल्या अंगणामध्ये बसले होते। तब उनका एक मित्र एक बिंदु भी है दूर से आते हुए देखा आणि त्यांचा एक मित्र तो त्यांचा लांबचा नातेवाईक सुद्धा आहे तो लांबून येताना त्यांनी पाहिलं। तो ये प्रभु का दास ने सोचा जब वो आएगा तो कम से कम उससे 2 रुपया लेंगे और थोड़ा सा चावल ला करके चिकनी बना करके पिएंगे, ऐसा उन्होंने मन में सोचा। आणि मग ज्या वेळेला ते लांबून येत होते त्यावेळेला त्या प्रभूच्या दासाने विचार केला कमीत कमी आल्यानंतर त्याच्याकडून 2 रुपये घेऊ आणि मग तांदूळ आणून गंजी पिऊन तरी पिऊ। उससे 2 रुपया बहुत बड़ा है अमाउंट है आणि त्यावेळेचे 2 रुपये म्हणजे खूप मोठी ती अमाउंट आहे। मानव अभी से कम 60-70 साल पहले का बात है आणि 60-70 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। हाँ, तो उस समय में एक टीचर का पगार क्षेत्र में रहता मुश्किल से 100 रुपये। आणि मग त्या वेळेला एक टीचर आहे तिचा पगार खूप मुश्किलने 100 रुपये राहायचा। तो मैंने बोलने का अर्थ जब वो आशा में था तो ये बाहर बैठा हुआ देखा तो नजदीक आया। वो बिंदु ने क्या किया, उसके पास एक छत्ता था, वो छत्ता खोल करके ऐसा बढ़ कैसे चला गया। आणि मग ज्या वेळेला तो बंधू समोरून येत होता त्यावेळेला त्याने पाहिलं की हा इथं आपल्या अंगणामध्ये बसलेला आहे। त्यावेळेला त्याच्याकडे एक छत्री होती, त्याने ती छत्री अशी छत्रीच्या पाठीमागे लपला आणि तो त्याच्याकडे तोंड फिरून निघून गेला। मतलब वो जाने के टाइम पर प्रभु दास के अंदर एक गीत है आणि तो निघून गेल्यानंतर प्रभूच्या दासाच्या हृदयामध्ये एक गीत आलं। आरुम सहायमिल्लेल्लावेरुम आरिल कंडुम काणादेयुम പോകുന്നവർ എന്നാലേ നീയൊരു സഹായകൻ വാനിലുണ്ടെന്നറിഞ്ഞതിലുല്ലാസമേ। होने का अर्थ लोग देखे हुए ना देखा अवस्था में चला जाएगा तो भी मुझे देखने वाला और मेरे लिए सहायक सोच में है। आणि लोकांनी बघून न बघितल्यासारखं करून जरी निघून गेले तरी सुद्धा माझ्याकडे दृष्टी लावणारा एक स्वर्गामध्ये आहे। वो गहरा गीत गाएगा तो गाते गाते रोएगा। आणि खूप घन असं गीत आहे, जर तुम्ही ते गायलं तर ते गाता गाता रडाल। उसको मलयालम में कोई परिभाषा नहीं किया, वो गहरा गीत है। आणि मल्याळम मालूम भी नहीं, मलयालम नहीं हिंदी में मतलब किया है कि नहीं मेरे को इतना मालूम नहीं। आणि ते गीत हिंदीमध्ये कोणी ट्रान्सलेट केलं का नाही मला माहिती नाही। वो गहरा गीत है आणि खूप घन असं गीत आहे। देखिए हुआ क्या, झालं काय, थोड़ी देर बाद में थोड्या वेळानंतर एक व्यक्ति वहां पर आया। एक मनुष्य त्या ठिकाणी आला। उसका सिर पर एक बहुत बड़ा बोरी भरा हुआ था आणि त्याच्या डोक्यावर खूप मोठं एक पोतं होतं। वो आते बोला कि उदेशी सॉरी माफ करना कि एक व्यक्ति 3 दिन हो गया ये मेरे पास दिया था लेकिन मुझे आने का टाइम नहीं मिला। आणि मग ते म्हटलं की हे प्रभूच्या दासा मला क्षमा करा, एका व्यक्तीने हे पोतं तुम्हाला 3 दिवसापूर्वी मला देण्याकरता दिलं होतं पण ते तुमच्याकडे आणून देण्याकरता मला वेळ नाही भेटला। वो अंदर आकर के जब देखा आणि आतमध्ये येऊन ज्या वेळेला त्याने पाहिलं घर में जो चाहिए आणि घरामध्ये जे पाहिजे वो सब कुछ सगळं काही त्या पोत्यात होतं। प्रियो
हालेलुया, ये कोई कहानी नहीं, ये संभव की बात है, अनुभव की बात है। आणि प्रियानो, ही काही गोष्ट नाहीये, ही सत्य घटना आहे है ना। प्रभु अपने भक्तों के ऊपर दृष्टि लगा करके प्रियो उनको सिर्फ आलोचना देता ऐसा नहीं, उनका हर एक जरूरत पूरा करता है। आणि प्रभू फक्त आपल्या भक्ताकडे दृष्टी लावतो आणि त्याला वाणी देतो असं नाहीये, तर त्याच्या प्रत्येक गरजाही पूर्ण है करतो। ना। वचन का अभी आप कहीं भी जाता है ना, अब एक बात याद रखना, जब ईयोब की किताब में एक शब्द है, आपका दिल में वो वचन बना रहेगा, तो अगर आप विश्वासी है तो बहुत अच्छे शब्द है। जब 36 अध्याय का 7 वचन का शुरुआत, योग त्याचा 36 अध्याय 7 वचनाच्या सुरुवातीचा भाग। नहीं फेरता। बस मतलब प्रभु धर्मियों से कभी भी अपना दृष्टि नहीं हटाता, आणि प्रभू कधीही जे नीतिमान आहे त्यांच्याकडून आपली दृष्टी काढत नाही, एक क्षण भी नहीं हटाता। आणि एक क्षण सुद्धा तो काढत नाही। देखिए हमारा हम कहीं भी जाता है तो प्रभु का दृष्टि हम पर लगी रहती है, आणि आपण कुठेही जरी गेलो तरी प्रभूची दृष्टी आपल्यावर राहते। क्यों मालूम है आपको? आणि का माहितीये का? है ना। जब 34 वचन संहिता का 19 वचन में लिखा है, आणि स्तोत्र 34 त्याच्या 19 वचनामध्ये असं लिहिलंय, धर्मियों को अनगिनत विपत्ति आती तो है, परंतु उन सारे विपत्तियों से प्रभु उसको छुड़ाता है। आणि जे नीतिमान आहे त्यांच्यावर खूप मोठे कष्ट जर येतात तरी सुद्धा प्रभू त्या सगळ्यांपासून वाचवतो। प्रभु थोड़ी समय के लिए आंख बंद करेगा तो कष्ट उसको निकाल देगा। आणि प्रभूने थोडा वेळ करता सुद्धा आपले डोळे जर बंद केले तर त्या कष्टामध्ये त्याचा मृत्यू होईल। परंतु प्रभु अपनी धर्मी से अपनी आंख नहीं मोड़ता, उस पर लगा रहता और उसको बचाता। आणि प्रभू आपली दृष्टी आपल्या नीतिमान व्यक्तीवरून कधीही हटवत नाही आणि त्याला त्या मृत्यू पाशापासून वाचवतो। नए नियम की मंडली को भी आपको मालूम है, जब प्रेरित पौलुस याम्र भी जाता था, मंडली को ये बात बोल करके उनको प्रोत्साहन देता था। जब प्रेरितों 14 अध्याय का 22 वचन आपको सुपरिचित है कि हमें बहुत से क्लेश उठा करके प्रभु के राज्य में प्रवेश करना है। आणि म्हणूनच प्रेषित पौल जिथं कुठे मंडळीमध्ये जात होता त्यांना या गोष्टीच्या द्वारे प्रोत्साहन देत होता, ज्याप्रमाणे प्रेषितांचे कृत्य त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की तुम्हाला खूप कष्ट सहन करत परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे। यदि प्रभु हमारे जीवन में कुछ अनुमति देता है तो भी, आणि प्रियांनो, कुठल्या प्रकारची परवानगी प्रभू जर आपल्या जीवनामध्ये येण्याकरता देत आहे तर एक बात जानना, एक गोष्ट जाणा, वो कभी हमारा हानि के लिए नहीं, हमको बनाने के लिए। आणि आपल्याला ते नुकसान होण्याकरता नाही तर ते आपल्याला घडवण्याकरता आहे। यिर्मयाह उसका 24 अध्याय का 6वां वचन में जब हम पढ़ता है कि मतलब प्रभु हमें इस रीति में क्यों देखते रहता, एक खास बात वहां पर लिखा है। आणि यिर्मयाह त्याचा 24 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मैं उन पर कृपा दृष्टि रखूंगा और उसको इस देश में लौटाने आऊंगा और उन्हें नष्ट न करूंगा, परंतु बोऊंगा, उन्हें उखाड़ न डालूंगा, परंतु लगाए रखूंगा। हाँ, बोलने का मतलब प्रभु बोलता है कि मैं उसको बनाऊंगा आणि मी त्यांना घडवेल। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे ना। हर एक भक्तों के जीवन में प्रभु का सच्चा भय मानने वाला एक दिल चाहिए। आणि प्रत्येक प्रभूच्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रभूचं भय बाळगणारं एक हृदय असलं पाहिजे। जो प्रभु का भय मानता है वो और किसी का भय नहीं मानेगा। जो प्रभूचं भय बाळगतो तो दुसऱ्याचं भय बाळगणार आज नाही। बहुत लोगों को प्रभु का भय नहीं, बाकी सारे बातों का भय है। आणि आज लोकांना प्रभूचं भय सोडून बाकीच्या इतर गोष्टीचं भय आहे। वो एक धोखा है, ही एक फसगत आहे, है ना। हमें सिर्फ प्रभु का भय मानना चाहिए, आणि आपल्याला फक्त प्रभूचं भय धरायचं आहे। बाकी बातों की भय मानना बोलेगा तो मतलब हमें प्रभु का भय नहीं है, वो बात का एक सबूत है। आणि इतर गोष्टीचं भय आपल्याला आहे याचा अर्थ आपल्याला प्रभूचं भय नाहीये। है ना। मतलब भक्तों के जीवन में प्रभु का भय रख करके जीवन बिताएगा तो उनके जीवन में प्रभु प्रसन्न रहेगा। आणि प्रभू जर आपल्या जीवनामध्ये प्रभूचं भय धरून जर जीवन जगेल तर त्याच्या जीवनाच्या द्वारे प्रभू प्रसन्न राहील। अब्राहम को प्रभु का भय था, आणि अब्राहमाला परमेश्वराचं भय होतं, प्रभु खुद गवाही दिया। आणि प्रभूने स्वतः साक्ष दिली। उत्पत्ति 22 का 12 वचन आपको मालूम है। आणि उत्पत्ती त्याचा 22 अध्याय त्याचं 12 वचन तुम्हाला ठाऊक आहे। प्रभु बोलता है कि मैं अब जानता हूँ कि तू मेरा भय मानता है। आणि प्रभू असं त्याला म्हणतो की आता मला कळूनच चुकलंय की तू माझं भय धरतो। कितनी बड़ी बात है ना। आणि किती मोठी गोष्ट आहे। मतलब प्रभु ने अब्राहम को जो कहा, अब्राहम ने वैसा माना। आणि प्रभूने अब्राहमाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे अब्राहमाने केलं। प्रभु का लोगों के प्रति कार्य कितना गहरा है। आणि प्रभूचं आपल्या लोकांसंबंधाने जे कार्य आहे ते किती गहन आहे। अब्राहम ने अपने बेटा इसहाक को खांबर माला प्रभु के लिए चढ़ाया।
आणि अब्राहमाने आपला पुत्र इसाहाकाला कुठे अर्पण केलं? बोला बरोबर बोला. काही लोकांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं, मोरिया डोंगरावर. नहीं मतलब मोरिया डोंगर नहीं, मोरिया देश में एक पहाड़. हा, मोरिया देशामध्ये असलेला एका डोंगरावर. हाँ मतलब उसको मोरिया पहाड़ करके नहीं बोला, मोरिया देश में जो पहाड़ में दिखाऊंगा उस पहाड़ में. आणि मोरिया देशामध्ये जो डोंगर मी तुम्हाला दाखवेल त्या डोंगरावर. क्योंकि मोरिया देश में बहुत पहाड़ है, मोरिया देशामध्ये पुष्कळ डोंगर आहे, उसमें से एक पहाड़. त्यापैकी एक डोंगर. क्यों ऐसा हमारे प्रभु ने बोला होगा? प्रभूने असं का म्हटलं असेल मालूम है आपको? तुम्हाला माहितीये का? आपने कभी ध्यान दिया? तुम्ही कधी त्याच्यावर लक्ष दिलं का? जब अब्राहम यहाँ से चला आणि ज्या वेळेला अब्राम निघाला तब दूसरा साइड से एक मेमना भी चला. आणि मग त्या वेळेला दुसऱ्या बाजूने एक कोकरा पण चालला. Praise the Lord. और अब्राहम को प्रभु बोला मैं दिखाऊंगा वो पहाड़ में. आणि अब्राहमाला परमेश्वर म्हटला जो डोंगर मी तुला दाखवेल त्या डोंगरावर. जब अब्राहम वहां पर मोरिया देश में आया आणि अब्राहम ज्या वेळेला त्या मोरिया देशामध्ये आला तब वहां पर कई पहाड़ है. आणि त्या वेळेला पुष्कळ डोंगर आहे. तो प्रभु ने बोला उस पहाड़ में. आणि प्रभूने म्हटलं त्या डोंगरावर. क्यों उस पहाड़ में बोला? आणि का त्या डोंगरावर म्हटलं? क्योंकि वहां पर एक मेमना आकर के झाड़ी में उसका सिंग फंस करके पड़ा है. कारण त्या डोंगरावर एका झुडपामध्ये एक कोकरा जो आहे तो आपल्या शिंगाच्या द्वारे त्या झुडपामध्ये अडकलेला आहे. उसका कान नहीं फंसा, त्याचा कान नाही अडकला उनका भाव नहीं फंसा, आणि त्याचा पाय नाही फसला उसका सिंग फंसा. आणि त्याचा फक्त सिंग फसलेलं आहे. आपको मालूम है क्यों? तुम्हाला माहिती का? क्योंकि अगर कान फट गया तो आणि कान जर फाटला तर उसको इसराइल के बदले में नहीं चला सकता. आणि इसाहाकाच्या बदल्यामध्ये त्याला अर्पण करू शकलं नसतं. उसका पाव फंस गया तो आणि त्याचा जर पाय फसलेला असता तर वो पाव भी चिन सकता है, अमर लहू बहा सकता है, उसको नहीं चला सकता. आणि पायाला सुद्धा जखम होऊ शकते, त्याच्यातून रक्त येऊ शकतं. मग असं जर झालं असतं तर त्याला इसाहाकाच्या बदल्यामध्ये अर्पण करता आलं नसतं. कोई भी उड़ीवा नहीं होना. आणि कुठल्याही प्रकारची उणीव नसायला पाहिजे ज्या कोकऱ्याला आपण अर्पण करतो. सिंग में कुछ नहीं लगता. आणि सिंग जे आहे त्याला अडकलं तर त्याला काही होत नाही. देखो प्रभु की योजना देखो. आणि प्रभूची योजना पहा. प्रेज द लॉर्ड. अभी दूसरा अगर पहाड़ में जाकर के अब्राहम बोला चलो मैं मोरिया देश में आ गया, ये पहाड़ नजदीक है, इस पर चढ़ जाता हूँ, ऐसा बोला, ऐसे किया तो क्या होता? इसराइल को काट नहीं पड़ता. आणि अब्राहमने जर विचार केला असता चल आता मी मोरिया देशामध्ये आलो, आता हा डोंगर जरा जवळ दिसतोय, या डोंगरावर जाऊन मी इसाहाकाला अर्पण करतो, असं जर अब्राहमाने केलं असतं तर त्या ठिकाणी इसाहाकाला त्याला मारूनच टाकावं लागलं असतं. परंतु प्रभु ने जहां पर मेमने को प्रोवाइड किया वहां पर प्रभु को लेकर. आणि ज्या ठिकाणी देवाने कोकऱ्याची व्यवस्था करून ठेवली होती त्या डोंगरावर परमेश्वराने अब्राहमाला इसाहाकाला अर्पण करण्याकरता सांगितलं. किती मोठी गोष्ट आहे. एक काम है ना, बहुत गहरा काम है. आणि देवाची योजना जी आहे ती एकदम उत्तमातली उत्तम अशी योजना आहे. योसेफ का जीवन हम देखता है. आणि योसेफाचं जीवन आपण पाहतो. उनको प्रभु का भय था, त्याला देवाची भीती होती, इसलिए वो पाप से बच गया. आणि म्हणून तो पापापासून वाचला. आपको सबको मालूम 39 का नहीं. आणि उत्पत्ती त्याचा 39 अध्याय त्याचं 9 वचन. एक बात यहाँ पर जानना है कि हमेशा हमारा जीवन में प्रभु का भय मानने वाला एक दिल चाहिए. आणि नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं भय बाळगणारं हृदय हे असलं पाहिजे. प्रभु स्वयं मतलब अपनी लोगों के बारे में एक चाहने वाला एक दिल है, प्रभु का भय मानने वाला दिल. आणि प्रभूची एक इच्छा, प्रभूची एक आवड आहे की त्याच्या भक्ताचं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये प्रभूचं भय असलं पाहिजे. जब हमारा अनुवाद का किताब उसका 5 अध्याय का 29 वचन में प्रभु की भक्तों के लिए, पीढ़ियों के लिए आशीर्वाददायक एक बात यहाँ पर गवाही में बताता है. आणि अनुवाद त्याचा 5 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये प्रभू आपल्या भक्ताला आणि त्याच्या येणाऱ्या पिढी करता एक आशीर्वादाची गोष्ट सांगत आहे. बना होता कि उनका मन सदैव ऐसा ही बना रहे कि वे मेरा भय मानते हुए मेरी सब आज्ञाओं पर चलते रहे, जिससे उनकी और उनके वंश की सदैव भलाई होती रहे. देखा, सदैव भलाई किसका होगा? सदैव प्रभु का भय मानने वाला व्यक्ति और उनका पीढ़ी का.
आणि मग नेहमी चांगलं कोणाचं होईल की जो परमेश्वराचं भय बाळगतो त्याचं आणि त्याच्या पिढीचं. प्रियो, अरे आज हमें ये बात को परखना है कि मुझे प्रभु का भय है क्या. आणि आज आपण या गोष्टीला पारखायचंय की मला देवाची भीती आहे का. है ना, जब नीति वचन उसका 28 अध्याय का 14 वचन में नीति सूत्र 28 अध्याय 14 वचनामध्ये जो निरंतर प्रभु का भय मानता है वो धन्य है बोलते हैं. आणि धन्य आहे तो व्यक्ती जो निरंतर प्रभूचं भय बाळगतो. प्रियो, प्रभु का भय मानने वाला व्यक्ति प्रभु का दृष्टि में भाग्यवान है. आणि प्रभूचा भय बाळगणारा व्यक्ती प्रभूच्या दृष्टीने हा भाग्यवान आहे. यिर्मयाह 32 अध्याय का 39 वचन में बोलता है. यिर्मयाह 32 अध्याय त्याच्या 39 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. मैं उनको एक ही पद और एक ही चाल कर दूंगा. देखिए, प्रभु के लोगों में ये प्रभु की ओर से, इसका मतलब क्या है कि उधार पाया हुआ एक व्यक्ति में ये एक चिन्ह रूप में भी रहेगा. ये बहुत अनमोल बात है. एक मन रहने के लिए वो प्रभु का भय मानने वाला दिल प्रभु देगा. प्रभु का वायदा है. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक चिन्ह रूपाने राहणार आहे की जो कोणी प्रभूचं भय बाळगतो ते सर्व लोक एक मन राहतील. पढ़ रहे उसको पूरा पढ़ना. मैं उनको एक ही मन और एक ही चाल कर दूंगा कि वे सदा मेरा भय मानते रहे, जिससे उनका और उनके बाद उनके वंश का भी भला हो. हमेशा मैं आपको बताना चाहता हूँ, है ना, मंडली जीवन में कई बार गड़बड़ी क्यों होता है. आणि मंडळी जीवनामध्ये पुष्कळ वेळा गडबड का होते. है ना, ये प्रभु का भय मानना नहीं होता आणि त्यांना प्रभूचं भय नाही राहत. तो वहां पर गड़बड़ी शुरू होता. आणि त्या ठिकाणी गडबडीला सुरुवात होते. जिसका दिल में प्रभु का भय नहीं, वो दूसरे को भी बहकाने का शब्द कहेगा, उनका दिल को भी खराब कर देगा. आणि प्रेरणो ज्याच्या हृदयामध्ये देवाचे भय नाहीये तो काय करेल, इतर लोकांना सुद्धा चुकीचा उपदेश देऊन बहकवेल. बहुत धोखा. वो व्यक्ति कितना भयंकर शैतान का हाथ में इस्तेमाल होता है. आणि असा व्यक्ती प्रभु सैतानाच्या हातामध्ये किती भयंकर रीत्या उपयोगात येतो. इसलिए जो कोरिन्थ मंडली में ऐसे कुछ बात आने लगा तब पौलुस बहुत दर्द के साथ उन्हें बताता है. 1 कोरिन्थी 5 अध्याय का 10 वचन. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारे गडबडीच्या गोष्टी करंथीकराच्या मंडळीमध्ये येत होत्या त्यावेळेला खूप दुःखाने प्रेषित पौल त्या लोकांना समजून सांगत आहे. पहिलं करंथीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचा 10 वचन. हे भाइयों, मैं तुमसे हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से विनती करता हूँ कि तुम सब एक ही बात कहो. एक ही बात कहो और तुम में फूट न हो. तुम में फूट न हो, परंतु एक ही मन और एक ही मत होकर मिले रहो. देखा कितना बड़ी बात है प्रियो. मतलब किसी प्रकार भी, है ना, कोई भी व्यक्ति, आपको मालूम है कई लोग सही प्रकार सत्य वचन में बना नहीं रहता है. मतलब प्रभु का व्यवस्था तोड़ करके अपना मनमानी करता है. वो लोगों के द्वारा फूट की कार्य हो सकता है. आणि मग काही लोक प्रभूच्या भयामध्ये राहत नाही, कुठल्या प्रकारे बंड करून ते फूट पाडण्याचा प्रयत्न करत राहतात. आज बहुत लोग समझते नहीं कि वो किस आत्मा का अधीन है. आज पुष्कळ लोकांना हे समजत नाही कुठल्या आत्म्याचे ते अधीन आहे. है ना, कई लोग अपनी गलतियों को कबूल करने लायक इतना भी नम्रता उन लोगों में नहीं. आणि आपल्या चुका मान्य करण्यायोग्य असं लोकांच्या जीवनामध्ये नम्रपणा नाही. हाँ, एक व्यक्ति गलती कबूल करना है तो उसमें नम्रता चाहिए. आणि एका व्यक्तीने आपल्या चुका जर कबूल करायचं तर त्याच्यामध्ये तो नम्रपणा असला और पाहिजे. आज बहुत से लोग जाने अनजाने, क्योंकि वो आखिरी समय का एक चिन्ह है कि लोग मतलब कभी भी अपना गलती कबूल करेगा नहीं. आणि हे शेवटल्या काळातलं चिन्ह आहे की लोक आपल्या चुका मान्य करणार नाही. अपने जीवन कहाँ मरे. आपलं जीवन कुठे. सही में मैं प्रभु का भय मानता है क्या. आणि खरोखर प्रभूचं भय मला आहे का. कई बार आपको बताया हुआ एक बात है कि अंत समय में विश्वासी लोगों में भी इस प्रकार का चिन्ह रहेगा करके प्रभु के वचन में लिखा है. तो वो दिन अभी दूर नहीं, आज का दिन है, अभी का दिन है. हम देख सकता है दूसरा तिमोथी 3 अध्याय के 1 से 5 तक का वचन. दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 1 ते 5 वचन. पर यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, डिंगमार, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतज्ञ, अपवित्र, दया रहित, क्षमा रहित, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले के बैरी, विश्वासघाती, ढीठ, घमंडी और परमेश्वर की नहीं वरन सुख विलासी के चाहने वाले होंगे. वे भक्ति का बेश तो धरेंगे पर उसकी शक्ति को न मानेंगे. देखा प्रियो, ऐसा अवस्था आज आ चुके हैं. आणि प्रियानो बघा अशा प्रकारची अवस्था आज आलेली आहे. लोगों को
मतलब प्रभु में उन्नति पाने का मार्ग बताता है तो उनको बुरा लगता है। आणि प्रभूच्या लोकांना उन्नती प्राप्त करण्याकरता मार्ग सांगतात तर लोकांना ते आवडत नाही। आज किसी को उसका गलती समझाने जाएगा तो वो दुश्मन बन जाता। आणि कोणाला कुठली चूक जर त्यांची समजून सांगितली तर तो त्यांचा वैरी होतो। सत्य वचन आएगा, बताएगा, मतलब सुनने में आएगा, उस टाइम पर प्रचारक का भी दोष लगाएगा। आणि मग ज्या वेळेला सत्य वचन ऐकायला येतं त्या वेळेला जो प्रचार करणार आहे त्यालाही ते दोष लावतात। इतना दुख की बड़ा बात है प्रियो। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे प्रियांनो। अंत समय में है कि नहीं? आणि आपण शेवटल्या काळामध्ये आहो का नाही? हम वास्तव में प्रभु का भय मानता है क्या? बरोबर आपण प्रभूचं भय धरतो का? प्रियो, प्रभु का हरेक भक्तों को मैं नम्र जैसा प्रेरित पौलुस दूसरा कुरिन्थी 5:11 वचन में मंडली को कहता है कि तुम्हें क्या करना चाहिए? प्रभु का भय मानने के लिए वो उनको प्रोत्साहन दे रहे। दूसरा पढ़िए, दुसरे करंथीकरांचं पत्र 5 त्याचं 11 वचन। इसलिए प्रभु का भय मानकर, इसलिए प्रभु का भय मानकर हम लोगों को समझाते हैं। हाँ देखा, प्रभु का भय मानकर हम लोगों को समझाता है। आणि प्रभूचं भय धरून आम्ही लोकांना समजून सांगतो। प्रियो, प्रभु का भय मानने के लिए लोगों को प्रोत्साहन देना आणि प्रभूचं भय बाळगण्याकरता लोकांना प्रोत्साहन द्या। है ना। मतलब जब पारिवारिक जीवन की बातों पर भी बोलने के टाइम पर अधिकतर लोग एफएससी 5:22 वचन से शुरू करता है। आणि इफिसकाराचं पत्र 5 त्याच्या 22 वचनापासून तो प्रेषित पौल त्यांना सांगण्याकरता सुरुवात करतो पारिवारिक जीवनासंबंधाने। लेकिन ऐसा नहीं करना चाहिए, उसका 21 से शुरू करना चाहिए आणि त्याच्या 21 वचनापासून सुरुवात करायला पाहिजे। बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। पहले अभी 22 ही पढ़ो। पहिले इफिसकाराचं पत्र 5:22 वचन वाचा। हे पत्नियों, अपने अपने पति के ऐसे अधीन रहो जैसे प्रभु के। अभी देखिए, अभी यहाँ से मतलब पारिवारिक जीवन का उपदेश पर अधिकतर हम लोग स्टार्ट करते हैं। आणि पारिवारिक जीवनाच्या उद्देशाला जास्त करून इथून आपण सुरुवात करतो। पत्नियों को यहाँ से उपदेश देना शुरू कर देता है आणि बायकांना अशा प्रकारे इथून उपदेश द्यायला सुरुवात करतो। लेकिन एक्चुअली वो वचन 21 से शुरू करना चाहिए। आणि ते वचन 21 पासून सुरुवात करायला पाहिजे। 21 मसीह के भय से एक दूसरे के अधीन रहो। देखा, यहाँ पर मतलब पति पत्नी दोनों मसीह की भय में एक दूसरे की अधीन रहना। आणि नवरा बायकोनी ख्रिस्ताच्या भयामध्ये एकमेकाला अधीन राहायचंय। आप लोगों को सुनने में आ रहा है कि नहीं? तुमच्या ऐकायला येतंय का? प्रभु का भय आज लोगों में नष्ट हो गया आणि लोकांना प्रभूचं भय नष्ट झालं। मतलब प्रभु के भय मानते बिना हम प्रभु की योजना में आगे बढ़ नहीं सकते। आणि प्रभूचं भय न धरता प्रभूच्या इच्छेमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही। क्योंकि हमें जो बनना है उसका एक आदर्श या उसका एक नमूना हमारा यीशु मसीह है। आणि आपल्याला जे काय बनायचंय त्याच्याकरता एक नमुना आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह जब ये दुनिया का यात्रा में कैसा कार्य किया आणि प्रभू येशू ख्रिस्त या जीवन प्रवासामध्ये कशा प्रकारे जीवन जगला है, कैसा काम किया आणि कसं काम केलं? इब्रानियों का पत्र 5 अध्याय में, इब्रिकाराचं पत्र 5 अध्याय उसका 8-9 वचन, 8 आणि 9 वचन। होने पर भी उसने दुख उठाकर आज्ञा माननी सीखी और सिद्ध बनकर अपने सब आज्ञा मानने वालों के लिए सदाकाल के उद्धार का कारण हो गया। मतलब वो कितना अधिक पिता का सम्मान करते हुए, पिता का हृदय के अंदर बना रहते हुए कितनी भी कष्ट में आनंद के साथ चलते गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त किती जास्त पिता परमेश्वराचा सन्मान करत पिता परमेश्वराची इच्छा पूर्ण करत जीवन जगला आणि त्याच्याकरता त्याच्या जीवनामध्ये आलेले कितीही कष्ट दुःख संकट आहे ते आनंदाने तो सहन करत राहिला। प्रियो, प्रभु यीशु मसीह हमारे लिए इतना कष्टों में होकर के चला आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरता किती कष्ट सहन करत चालला। हमेशा वो पिता का भय मान करके जीवन बिताते आणि नेहमी पित्याचं भय बाळगत तो जीवन जगत असे। बहुत बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे। प्रियो, हमें जो बनना है, प्रियानो आपल्याला जे काय व्हायचंय हमारे बारे में स्वर्गीय पिता का हमारे बारे में इच्छा हमें अच्छी तरह जानना चाहिए। आणि आपल्या संबंधाने स्वर्गीय पितेची इच्छा काय आहे आपण जाणलं पाहिजे। हम क्या बनने जा रहा है, आपण काय बनायला जात आहोत। पिछले दिनों में हम कई बार सुना आणि मागील दिवसामध्ये पुष्कळ वेळा आपण ऐकलं है ना। रोमियो का पत्री उसका 8 अध्याय का 28 से 30 वचन, रोम त्याचं 8 अध्याय 28 ते 30 वचन। जानते हैं कि जो लोग परमेश्वर से प्रेम रखते हैं उनके लिए सब बातें मिलकर भलाई को ही उत्पन्न करती है, अर्थात उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए हुए हैं।
क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वह बहुत भाइयों में पहलौठा ठहरे। फिर जिन्हें उसने पहले से ठहराया उन्हें बुलाया भी, और जिन्हें बुलाया उन्हें धर्मी भी ठहराया है, और जिन्हें धर्मी ठहराया उन्हें महिमा भी दी है। एक बहुत बड़ा बात क्या है कि हमारे जीवन में मतलब प्रभु को जो भी मतलब प्रेम करता है उनके जीवन में आने वाला हर एक बात अपने पुत्र के स्वरूप में लाने के लिए प्रभु कार्य करता है। आणि जे कोणी ख्रिस्त येशूवर प्रेम करतात त्याच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर प्रत्येक गोष्ट यासाठी करतो की त्याला आपल्या पुत्राच्या प्रतिमेचं व्हावं। अनेक बातों के पीछे प्रभु का उद्देश्य है आणि प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं प्रभुचा उद्देश आहे ना। हमें कभी डगमगाने की जरूरत नहीं, कधी डळमळीत होण्याची गरज नाही है ना। मैं इसलिए मतलब पॉलर के साथ सुषमा के साथ बांटना था, तब एक बार कर लेने वाला आकर के बोला तुम्हारे गुरु कर देता है कि नहीं। आणि मी पॉल ब्रदर आणि सुषमा सिस्टर यांच्याशी ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेला या विषया संबंधाने बोलत होतो की एक मनुष्य येऊन पेत्राला अशा प्रकारे विचारत होता की तुझा गुरु कर देतो का। अभी मतलब तो मालूम पड़ेगा अभी मेरे पास भी कर मांगने के लिए है। आणि मग त्यावेळेला पेत्राला समजलं की आता माझ्याकडे पण आता हा कर मागेल मैं कहाँ से आणि मग तो कर मी कुठून आणू मेरे पास पैसे नहीं। आणि माझ्याकडे तर पैसे नाहीये। अभी प्रभु यीशु मसीह अपने पास आने वालों का हृदय कैसा देखता है, पढ़ता है। आणि जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जातात त्यांच्या हृदयामध्ये काय आहे हे प्रभूला ठाऊक आहे। तो यीशु मसीह ने पतरस को पूछ रहा है आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला विचारत आहे ये कर लेने वाला बच्चों से लेता है हमारा पराये लोगों से लेता है। आणि जे कर घेतात ते कर कोणाकडून घेतात, आपल्या घरातल्या मुलांकडून घेतात का बाहेरच्या लोकांकडून घेतात, बोला पराये से लेता है। आणि मग बाहेरच्या लोकांकडून। चलो फिर हम प्रभु का नाम निंदा नहीं होने दे रहा, ऐसे करो तुम कांटा ले लो जाओ। एक आदमी का कर कितना 2 द्रम। तो तुम जा करके कांटा डालना, कांटा डालेगा तो एक मछली आकर के रहेगा, उसको कितना में हो उसके मुंह में कितना लेगा 4 रहेगा 4। 2 द्रम का जरूरत है, 4 रहेगा। मालूम तू दिल में सोचा था ना मैं कहाँ से तू मेरे पास पैसा नहीं, तो तेरे लिए मेरे लिए। आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं तर खूप चांगली गोष्ट आहे, आपल्या देवाच्या नावाची निंदा व्हायला नको म्हणून तू काय कर की फासा घेऊन जा आणि मग त्या ठिकाणी नदीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी फासा टाक, आणि फासा टाकल्यानंतर एक मासा जो आहे त्याच्यामध्ये अडकला जाईल आणि त्याच्या पोटामध्ये 4 आणे राहतील। कारण का की एक माणसाचा जो कर आहे तो 2 आणे राहील। म्हणून तू विचार करत होता ना की आता कर भरायला माझ्याकडे पैसे नाहीये, म्हणून तू काय कर तुझा कर 2 आणे आणि माझा कर 2 आणे, असा 4 आणे कर जो आहे तो भरून टाक। इसलिए वो पत्रोस अपना पत्र में लिखता है कि तू किसी बात का चिंता ना कर। आणि म्हणूनच पेत्र आपल्या पत्रामध्ये पहिले पेत्र 5 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये म्हणतो की कुठल्याही गोष्टीची चिंता तुम्ही करू नका, सारा चिंता प्रभु में छोड़ दो, आणि सगळ्या तुमची काळजी आहे ती प्रभूवर सोडून द्या, क्योंकि उसको तुम्हारा चिंता है। कारण त्याला तुमची काळजी आहे। क्योंकि उसको मालूम है मेरा चिंता प्रभु ने कैसा उठाया। कारण त्याला ठाऊक आहे की माझा भार प्रभूने कसा वाहिला। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हर एक बातों में कई रीति में चिंता करके हम डर जाता है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टीमध्ये काळजी करत घाबरतो। एक बात जानना, ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रभु में गुलाट पाया हुआ लोगों में आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये प्रभु यीशु मसीह रहता है। प्रभू येशू ख्रिस्त राहतो। कई बार हम वो बात को भूल जाता, आणि पुष्कळ वेळा त्या गोष्टीला आपण विसरून जातो। लेकिन जब एफेसियों 3 अध्याय का 17 वचन में इफिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये और कोलोसियों 1 अध्याय का 27 वचन में, आणि कलसीकाराचं पत्र 1 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये, दोनों वचन में लिखा है। दोन्ही वचनामध्ये लिहिले। एफेसियों में बोलता है कि विश्वास के द्वारा मसीह तुम में बसे, आणि इफिसकाराच्या पत्रामध्ये लिहिले की विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त तुमच्यामध्ये राहो। और कोलोसियों 1:27 में लिखा है कि महिमा का आशा मसीह तुम में रहता है, एक भेद है। आणि कलसीकाराचा पत्र 1 अध्याय 27 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की गौरवाची आशा तुमच्या हृदयामध्ये राहतो आणि एक भेद आहे। ये बहुत बड़ी बात है।
आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. आज बहुत लोग उदार पाए हुए लोग ये विषय में इतना नहीं समझते. आणि पुष्कळ तारण प्राप्त झालेले लोक या विषयामध्ये चांगल्या प्रकारे समजत नाही. प्रभु मेरे साथ रहता है आणि प्रभु माझ्या सोबत राहतो. ये हमारा जीवन दिन प्रतिदिन बदलते जाने का महान रहस्य प्रभु मेरे साथ मुझ में रहता है. आणि दिवसेंदिवस आपलं जीवन जे आहे ते बदलण्याचं कारण हेच आहे की प्रभू माझ्या सोबत राहतो. आपको मालूम है प्रभु हर एक को देखता है. आणि प्रभू प्रत्येकाला पाहत राहतो. है ना. एक बार प्रभु ने पत्रोस की ओर देखा. आणि प्रभूने एकदा पेत्राकडे पाहिलं. क्या हुआ. काय झालं. पत्रोस रोने लगा. आणि पेत्र रडू लागला. क्यों रोया. आणि तो का रडला. क्योंकि प्रभु ने जैसे कहा था कि उसने उसी रात को 3 बार प्रभु को इनकारा. आणि ज्याप्रमाणे प्रभूने त्याला अगोदर भविष्यवाणी करून सांगितलं होतं की कोंबडा हरवण्याच्या अगोदर 3 वेळा तू मला नाकारशील, त्याप्रमाणे पेत्राने प्रभूला 3 वेळा नाकारलं. लूका 22 अध्याय का 61-62 वचन में. आणि लूक त्याचा 22 अध्याय त्याचं 61 आणि 62 वचनामध्ये जब हम देखते हैं कि वहाँ पर यीशु मसीह पत्रोस को देखो. पढ़िए उसको. तब प्रभु ने घूमकर हाँ. पतरस की ओर देखा हाँ. और पतरस को प्रभु की वह बात याद आई हाँ. जो उसने कही थी, आज मुर्ग के बाद देने से पहले तू 3 बार मेरा इनकार करेगा. और वह बाहर निकलकर फूट कर रोया. देखा. एक बात ध्यान देना प्रियो, एक बात यहाँ पर खास ध्यान देना. पत्रोस को यीशु मसीह देखा तो पत्रोस बाहर जाकर के टूट फूट कर रोया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपली दृष्टी पेत्राकडे टाकली, त्या वेळेला पेत्र बाहेर जाऊन ढाय मोकळून रडला. प्रभु तुझे देख रहा है. आणि प्रभू तुम्हाला पाहत आहे. किती लोगों ने देखा. आणि किती लोकांनी पाहिलं. किती लोगों ने देखा. आणि किती लोकांनी पाहिलं. प्रभु अरे आप सो रहा है, प्रभु देख रहे हैं. आणि तुम्ही झोपा काढत आहे, प्रभु पाहतोय ना. अभी आप क्या कर रहे हैं, प्रभु देख रहा है. आणि तुम्ही काय करत आहे, प्रभू पाहत आहे. प्रभु देखता है तो आप कहाँ देखता. आणि प्रभू जर तुमच्याकडे पाहतो, तुम्ही कुठे पाहता. मैंने ये बात देखा है. आणि एक गोष्ट मी पाहिली आहे आकर्षाने. मैं कई बार लोगों को देखा. आणि मी पुष्कळ वेळा लोकांना पाहतो. लोग क्या करता हमारे. लोक काय करता माहितीये का. आणि कोणाच्या पाठीमाग तरी ते लपता की जेणेकरून प्रभूच्या त्रासाने माझ्याकडे पाहू नये. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो प्रभु की दृष्टि से आप कहाँ छिपेगा. आणि प्रियांनो, प्रभूच्या दृष्टीपासून आपण कसं काय लपणार. प्रभु आपको देखने के टाइम पर आपका दृष्टि कहाँ जाता है. आणि प्रभू ज्या वेळेला तुम्हाला पाहतो, त्या वेळेला तुम्ही कुठे पाहता. जब पत्रोस को प्रभु ने देखा, पत्रोस ने प्रभु को भी देखा. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला पाहिलं, त्या वेळेला पेत्राने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं. ये तो नहीं है तो प्रभु देख रहे हैं तो पत्रोस ने एकदम आंख मोड़ लिया. नो 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 नो. आणि असं नाही की प्रभूने ज्या वेळेला पेत्राला पाहिलं, त्या वेळेला पेत्राने दुसरीकडे पाहिलं. आंखों में आंख मिलाया. आणि पेत्राने डोळ्यांशी डोळे मिळाले. रोज आंखों में आंख मिलाओगी. आणि प्रभूच्या डोळ्यांशी डोळे मिळवा. आपका जीवन बदलेगा. तुमचं जीवन बदलेल. आज बहुत से बार क्या होता है कि जो प्रभु की उपस्थिति में बैठा है उनका दाद प्रभु के और नहीं कहीं और है. आणि पुष्कळ वेळा काय होतं की जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहे, त्यांचं चित्त प्रभूकडे नाहीये तर या जगाच्या गोष्टीकडे. बहुत दुखदायी बात है. आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. जब प्रभु आपको देखता है तो आपका दृष्टि काम है. आणि ज्या वेळेला प्रभू तुम्हाला पाहतो, त्या वेळेला तुमचं लक्ष कुठे आहे. जब दावीद अपना अनुभव में मिलाता है. आणि दावीद आपल्या अनुभवामध्ये अशा प्रकारे सांगतो. 25 वचन संहिता का 15 वचन. आणि स्तोत्र 25 त्याचं 15 वचन. मेरी आंखें सदैव यहोवा पर टकटकी लगाए रहती है. वाह 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 वाह. प्रियो दावीद, प्रभु का भक्त दावीद, प्रभु का दिल का जैसा दावीद बोलता है मेरी आंखें हमेशा प्रभु की ओर देखते ही रहता है. आणि माझी दृष्टी नेहमी प्रभूकडे लागलेली राहते. ये बहुत अच्छी बात है. आणि खूप चांगली गोष्ट आहे. आज हम प्रभु की ओर देखता है क्या. आज आपण प्रभूकडे पाहतो का. है ना. प्रभु मुझे देख रहे हैं कि नहीं. आणि प्रभू मला पाहत आहे का नाही. प्रभु देखने के द्वारा मुझे क्या कहता है. आणि प्रभू माझ्याकडे पाहत असताना माझ्याशी काय बोलत आहे. 27 का 8 पढ़ना. आणि स्तोत्र संहिता 27 त्याचं 8 वचन वाचा. तूने कहा है हाँ. मेरे दर्शन की खोजी हो. बोलने का अर्थ तुम मेरी चेहरे की ओर देखते रहो. आणि तू माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहा. तो ऐसा आना चाहिए तुम मेरा चेहरा का दर्शन में हो.
तू माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहा. प्रियो, हमें प्रभु के चेहरे पर देखना है. आणि प्रभूचा चेहरा आपण पाहायचा आहे. याकूब ने एक बार देखा लाबान का चेहरा पहले के जैसा नहीं. आणि मग याकोबाने एकदा पाहिलं तर लाबानाचा चेहरा पहिल्यासारखा नाहीये. याकूब एकदम हमारा भागने का दिल में आ गया. आणि मग याकोबा एकदम तिथून पळून जाण्याची इच्छा धरू लागला. प्रियो, चेहरा देखो. प्रियानो, चेहरा पहा. है ना, प्रभु के चेहरे की ओर देखो. प्रियानो, प्रभूच्या चेहऱ्याकडे पहा. प्रभु के चेहरे की ओर भक्त लोग देखेगा तो क्या फायदा. प्रभु के चेहरे की ओर भक्तों को अगर देखेगा तो उस भक्तों का अवस्था क्या रहेगा. आणि मग ज्या वेळेला भक्त प्रभूच्या चेहऱ्याकडे बघेल त्या वेळेला त्या भक्ताची अवस्था कशी राहील. है ना, 34 संगीता 34 का 5 में लिखा है. आणि स्तोत्र 34 त्याच्या 5 वचनामध्ये लिहिलंय. जिन्होंने भी प्रभु की ओर देखा आणि ज्यांनी कोणी प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहिलं लज्जित हो गए. आणि ते लज्जित झाले, त्यांना लाज वाटली. ऐसा है क्या. असं आहे का. ऐसा नहीं. असं नाहीये. लज्जित होने नहीं दिया. आणि प्रभूने त्यांचा चेहरा कालवडू नाही दिला. वो उसका कभी निराश होने नहीं दिया. त्याला कधी निराश होऊ दिला. दुखी होने नहीं दिया. आणि त्यांना कधी दुःखी होऊ दिलं नाही. आप प्रभु की ओर देखता नहीं इसलिए आप दुखी है. आणि प्रभूकडे पाहत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहे. आप प्रभु की ओर देखो प्रियो. आणि प्रभूकडे पहा प्रियांनो. 105 का 4 पढ़ना. आणि स्तोत्र 105 त्याचं 4 वचन वाचा. यहोवा और उसकी सामर्थ को खोजो, उसके दर्शन के लगातार खोजी बने रहो. देखा, प्रभु का हमेशा खोजी बना रहना भी. आणि नेहमी प्रभूचा शोध घेत राहा. प्रभूच्या शोधात राहा. हमेशा प्रभु को देखते रहना भी. आणि नेहमी प्रभूला पाहत राहा, निहाळत राहा. प्रभु का चेहरा हमारे और कैसा है. आणि प्रभूचा चेहरा आपल्या समोर कसा आहे. दावीद ने एक विजयी सेवकाई कैसा किया भी. आणि एक विजयी सेवा दाविदाने कशी केली. आपको मालूम है 16 वचन संगीता का 8 वचन. आणि स्तोत्र 16 त्याचं 8 वचन. वो गवाही देता है. आणि दावीद अशा प्रकारे साक्ष देतो. मैंने यहोवा को निरंतर अपने सन्मुख रखा है. निरंतर में प्रभु को मेरी सन्मुख रेखा है. आणि निरंतर प्रभूला मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. और कितना पवित्र लोग ऐसे गवाही देगा. आणि किती लोक पवित्र लोक अशा प्रकारे साक्ष देतील. मैं निरंतर यहोवा को मेरा सन्मुख रेखा है. आणि निरंतर मी प्रभूला माझ्या समोर ठेवलेला आहे. आज लोगों को पूछेगा तो लोग बोलेगा निरंतर मैं टीवी के सामने बैठा. आणि आज लोकांना जर विचारलं निरंतर मी टीव्ही समोर राहतो. नहीं तो मैं मोबाइल देखते रहता. आणि नाहीतर मी मोबाईल पाहत राहतो. Praise Praise the Lord. एक भक्त का कर्तव्य है हम निरंतर प्रभु की चेहरा देखते रहना. आणि एका भक्ताचं कर्तव्य आहे निरंतर आपण प्रभूचा चेहरा पाहत है ना, राहा. प्रभु मुझ में आनंद देख नहीं ये बात को परखना. आणि प्रभू माझ्यामध्ये आनंदी आहे हे पाहत राहा. देखो, एक बात जानना प्रयोग हमारे जीवन में प्रभु इस रीति में देखने के पीछे प्रभु का एक बड़ा उद्देश्य है. आणि प्रभू आपल्याकडे पाहण्याच्या पाठीमागं प्रभूचा एक मोठा उद्देश प्रेरणो. हर प्रकार हमें मसीह के रूप में लाना है. आणि प्रत्येक प्रकारे आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित करायचंय. देखिए, यहाँ पर भी आकर के जो व्यक्ति प्रभु की ओर देखते रहेगा जरूर प्रभु हमारा अगर कोई बुरी बात है तो वो बात भी हमें समझाएगा. आणि मग प्रभू ज्या वेळेला आपल्याकडे पाहिजे त्यावेळेला आपल्यामध्ये जर कुठल्या प्रकारे गुन्हेत गोष्ट आहे तर सुद्धा प्रभू आपल्याला समजून सांगेल. जरूर हमारी अच्छे बातों के लिए प्रभु तारीफ करेगा. आणि आपल्या ज्या चांगल्या गोष्टी त्याची प्रभू प्रशंसा करेल. और बुरी बातों को भी हमें बजा करके मन फिरने के लिए प्रभु अवसर देगा. आणि ज्या वाईट गोष्टी त्याच्या संबंधाने आपल्याला ताकीद देऊन त्याच्या संबंधाने पश्चाताप करायला तो भाग पाडेल. प्रभु कोई कमी को देख करके जाने दो ऐसा बोल करके नहीं जाएगा. आणि कुठल्या प्रकारची कमतरता पाहून ती जाऊ द्या असं प्रभू नाही म्हणणार. उसका एक एग्जाम्पल है एफेसस मंडली के बारे में जब प्रभु ने बात बताया. आणि पिस्कराच्या मंडळी संबंधाने प्रभूने ज्यावेळेला सांगितलं प्रकाशित वाक्य उसका 2 अध्याय का 2 से 4 वचन. प्रगटीकरण त्याचा 2 अध्याय 2 ते 4 वचन. मैं तेरे काम और तेरी परिश्रम और तेरे धीरज को जानता हूँ. और यह भी कि तू बुरे लोगों को देख नहीं सकता. और जो अपने आप को प्रेरित करते हैं और है ही नहीं उन्हें तूने परख कर झूठा पाया. तू धीरज धरता है और मेरे नाम के लिए दुख उठाते उठाते थका नहीं. पर मुझे तेरे विरुद्ध देखा, ये सब प्रभु ने अच्छा गुण बताया. आणि हे सगळं काय प्रभूने चांगले गुण सांगितले. ऐसे नहीं कि प्रभु हमेशा हमारा गिरतियों पर ऐसा हमारा अंगूठी दिखाता है. आणि असं नाहीये की प्रभू आपल्या चुका दाखवत राहतो. ऐसा नहीं. असं नाही. प्रभु ने यहाँ पर उनका अच्छा तारीफ किया. आणि प्रभूने त्यांची प्रशंसा केली. लेकिन प्रभु ने उनका एक कमी देखा तो कमी को प्रभु ने छोड़ा नहीं. आणि त्यांच्या जीवनामध्ये असणारी एक चूक ज्या वेळेला त्यांनी पाहिली त्यावेळेला ती सोडली नाही. प्रभु ने उनको बताया. आणि प्रभूने त्यांना सांगितलं तुझे उसको भी दूर करना है. तुला ते सुद्धा दूर करायचं. प्रभु हमें जो बताता है जो गिरती कमजोरी
वो हमें दूर करने के लिए एक अच्छा मन चाहिए। आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये ज्या चुका आपल्याला दाखवतो त्या दूर करण्याची इच्छा राहायला पाहिजे। प्रभु ने यहाँ पर बोला, थोड़ी बढ़िया, पर मुझे तेरे विरुद्ध यह कहना है कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है। पहला सा प्रेम छोड़ दिया आणि पहिली प्रीती तू सोडून दिली। अभी भी प्रेम है, अजूनही प्रेम आहे, वो पहला प्रेम नहीं। आणि ते पहिलं प्रेम नाहीये। कितने लोग अपने जीवन को परखेगा तो, आणि कितीतरी लोकांनी जर आपलं जीवन जर पारखलं तर। और मुझे एक बात बताओ कि जो पिछला संडे को बहुत लोग नहीं आया, आणि मागच्या रविवारी पुष्कळ लोक नाही आले, उनमें से कितने लोगों ने जो नहीं आया था कम से कम वो लोगों ने यूट्यूब में वो संदेश सुना? आणि मग जे लोक नाही आले त्यापैकी किती लोकांनी युट्यूब वर तो संदेश ऐकला? सुना क्या? ऐकला का? है ना, कई लोगों ने वो भी नहीं सुना, काही लोकांनी तो पण नाही ऐकला। पिछले संडे का संदेश क्या था? बाइक राइडर आणि पतन पावलेली अवस्था। बहुत लोगों ने सुना नहीं, काही पुष्कळ लोकांनी नाही ऐकला, संडे को आया ही नहीं, आणि संडेला ते आले नाही। फिर भी संडे का संदेश क्या है उनको सुनने की इच्छा नहीं। आणि तरी सुद्धा रविवारचा संदेश काय आहे त्यांना ऐकण्याची इच्छा नाही। ये प्रभु की दृष्टि में अच्छी बात है। आणि प्रियानो, प्रभूच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे का? मेरे को तो मंडली के बहुत से लोग मतलब नहीं आता है तो भी ये संदेश जब यूट्यूब में आता है वो भी नहीं देखता। आणि मंडळीचे पुष्कळ लोक ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ शकत नाही त्यावेळेला युट्यूबवर हा जो संदेश येतो ते सुद्धा ते ऐकत नाही। ये तो बड़ी प्रभु का कृपा से हमें मिलता है, आणि देवाच्या खूप मोठ्या कृपेने आपल्याला हे मिळतं। इतना प्रभु उनको मानव उन्नति के लिए मानव प्रभु मौका बना कर दिया है, आणि उन्नती प्राप्त करण्याकरता प्रभूने एवढी चांगली संधी बनवून दिली आहे। फिर भी उसमें भी लोग विश्वासी होगी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक विश्वासयोग्य नाही। दुखदायी किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु का इतना बड़ा प्यार को हम ठुकराता है। आणि केवढं मोठं प्रभूचं जे प्रेम आहे ते आपण सोडून देतो। एक तो हम प्रभु की उपस्थिति में नहीं जाता, इसमें हमारे में ब्लाइंडिंग है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण येत नाही, पहिली गोष्ट तेच आपण आपल्या जीवनामध्ये पाठीमागे गेलो आहे, वो पाप है प्रिय, आणि ते पाप आहे प्रियांनो। आप प्रभु की दृष्टि में तोल कर देखो, आणि प्रभूच्या दृष्टीने तुम्ही मोजून बघा। और आज आप मर गया, जर तुम्ही आज मेले, स्वर्ग में प्रभु के न्यायासन के सामने खड़ा हो गया, आणि स्वर्गामध्ये प्रभूच्या न्यायासनासमोर उभे राहिले, आप कोई और कारण प्रभु के सामने बोल पाएगा? आणि दुसरं कुठलं कारण प्रभूला तुम्ही सांगू शकाल का? मेरा एहेजकेल 22 अध्याय का 14 वचन पढ़ने के टाइम पर मैं कई बार डर करके घुटने देखता हूँ। आणि एहेजकेल त्याचा 22 अध्याय त्याचं 14 वचन वाचल्यानंतर मी पुष्कळ वेळा घाबरून गुडघे टेकवतो। क्या बोलता है? प्रभु पूछता है, आणि प्रभू असं विचारतो, अतः जिन दिनों में तेरा न्याय करूंगा, क्या उसमें तेरा हृदय दृढ़ और तेरे हाथ स्थिर रह सकेंगे? आप बोलो प्रियो, मन आप मुझे बताओ, आप आपके लिए सब कुछ देने वाला प्रभु को आप जीवन में प्रथम स्थान देता है क्या? आणि तुमच्या करता लागणारं सर्व काही दिलेल्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान तुम्ही देत आहात का? प्रभु ने जिस मकसद से आपका उद्धार किया, आपको बचाया, आप वो बात को जानता ही क्या? आणि ज्या उद्देशाने प्रभूने तुम्हाला मुक्त केलं, वाचवलं, तारण केलं, तो उद्देश तुम्हाला ठाऊक आहे का? प्रियो, हम लोग कहीं से भी इधर उधर का बात देख करके एक टोटल का जीवन बिता करके धोखा मत खाना। आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहून एक टोटलचं जीवन जगून बसल्या जाऊ नका। हम आत्मा को शोकित ना करो, आणि आत्म्याला शोकित करू नका। मैं कोई एक व्यक्ति के लिए नहीं बोल रहा हूँ, आणि कुठल्या एका मनुष्याकरता, एका व्यक्ती करता नाही बोलत आहे, और तो बहुत से लोगों को प्रभु ने इतना अनुग्रह दिया और जो लोग अनुग्रह को व्यर्थ कर रहे हैं। आणि पुष्कळ लोकांना प्रभूने एवढी मोठी कृपा केली पण लोक त्या कृपेला व्यर्थ करतायत। उन लोगों को प्रभु का प्रति भूख प्यास नहीं, आणि त्या लोकांना प्रभू संबंधाने ताण भूक नाही। है ना, मतलब मनुष्य से कहने के लिए कई बात है, परंतु प्रभु का दृष्टि में वो बात नहीं बोल सकता। आणि मनुष्याच्या द्वारे बोलण्याकरता पुष्कळ गोष्टी आहे पण प्रभूच्या संबंधाने नाही बोलू शकत। कितने लोग सच्चा दिल से कह सकता है कि प्रभु यीशु मैं आपको प्यार करता हूँ, आणि किती लोक खऱ्या हृदयाने बोलू शकतात, प्रभू येशू मी तुझ्यावर प्रेम करतो। प्रभु ने हमें एक ही नया आज्ञा दिया है, आणि प्रभूने एकच नवीन आज्ञा मला दिली आहे, वो आज्ञा भी हम पालन करते हैं क्या? आणि ती आज्ञा सुद्धा आपण पालन करतो का? प्रभु ने आपको मालूम है पुराने नियम में यहूदियों के लिए कम से कम 613 आज्ञा था, आणि जुन्या करारामध्ये यहूद्यांकरता 613 आज्ञा होत्या, परंतु हमारे लिए नया नियम की मंडली के लिए प्रभु ने सिर्फ एक ही आज्ञा दिया। आणि नवीन कराराच्या मंडळी करता प्रभूने एकच आज्ञा दिली। आपको सबको मालूम, आपल्या सर्वांना ठाऊक है ना, मला योहान के सुसमाचार उसका 13 अध्याय का 34, 35 और 15 अध्याय का 12 वचन। योहान त्याचा 13 अध्याय 34-35 वचन
आणि त्याचा 15 अध्याय त्याचं 12 वचन. प्रियो पढ़िए, एक और पढ़िए भाई. मैं तुम्हें एक नई आज्ञा देता हूँ. देखा, प्रभु हमें एक नया आज्ञा दिया. आणि प्रभूने आपल्याला एक नवीन आज्ञा दिली कि एक दूसरे से प्रेम रखो. जैसा मैंने तुमसे प्रेम रखा है वैसा ही तुम भी एक दूसरे से प्रेम रखो. देखो, इससे बढ़कर के कोई बात है ही नहीं. आणि याच्यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट काही नाहीये प्रेम. आज हमें वो प्रेम है. आज ते प्रेम आपल्यामध्ये आहे का? ये बात होगी. हे बारका प्रेम. प्रभु का प्रेम को जानना भी. आणि प्रभूच्या प्रेमाला जाणा प्रेम. प्रभु की लोगों में प्रभु की आत्मा है. आणि प्रभूच्या लोकांमध्ये प्रभूचा आत्मा आहे. उस आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम हमारे को प्रभु ने दिया है. आणि त्या आत्म्याच्या द्वारे प्रभूने ते प्रेम आपल्याला दिलंय. उस प्रेम में हमें प्रेम करना. आणि त्या प्रेमामध्ये राहून आपण प्रेम करायचंय. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. अभी यहाँ का विषय क्या है? आणि या ठिकाणचा विषय काय आहे? प्रभु हमारा अनेक बातों को परखता है. आणि प्रभू आपल्या प्रत्येक गोष्टी पारखतो. शायद बहुत विश्वासी लोग ये बात को इतना गहराई में नहीं समझते. आणि पुष्कळ विश्वासणाऱ्यांनी या गोष्टीला एवढ्या गहन रीतीने नाही समजलं. मन परखने का मतलब प्रभु हमें दोष लगाने के लिए नहीं. आणि आपल्याला दोष लावण्याकरता नाही. कई बार लोगों को ऐसा लगता है कि प्रभु का दास हम पर दोष लगा रहा है. आणि पुष्कळ लोकांना वाटतं की प्रभूचा दास आमच्यावर दोष लावत आहे. प्रियो, मैं प्रभु में आपको प्यार करने के कारण प्रभु में आप सिद्ध बनेगा तो उसका फायदा आपको है, इसलिए मैं आपको समझा रहा हूँ. आणि मी तुमच्यावर प्रभू मध्ये प्रेम केल्या कारणाने प्रभू मध्ये तुम्ही परिपूर्ण व्हावं याकरता तुम्हाला सांगत आहे. आप जो करता है वैसा आपको मिलने वाला है. आणि जसं तुम्ही करता तसं तुम्हाला भेटणार आहे. प्रभु क्यों देखता? आणि प्रभू का पाहतो? प्रभु देखने का प्रभु का उद्देश्य मैं आपको बोलता हूँ. आणि प्रभू आपल्याला पाहण्याच्या पाठीमागं प्रभूचा उद्देश सांगतो. ईयोब की किताब का 34 अध्याय का 11. योग 34 अध्याय 11 वचन. वह मनुष्य की करने का फल देता है और प्रत्येक को अपनी अपनी चाल का फल भुगताता है. देखिए, परमेश्वर अभी ईयोब कहता है अनेक लोग जो जो काम करता है उसकी अनुसार उसको देता है. प्रत्येक मनुष्य आपण जसं काम करतो त्याच्या अनुसार त्याला प्रतिफळ देतो. थोड़ा मराठी में पढ़ेंगे. कारण तो मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ भरून देईल आणि प्रत्येकाच्या आचरणाप्रमाणे त्याला मिळेल असे तो करील. अनेक आचरण के अनुसार उसको मिलेगा. मतलब वो जैसे वर्ताव किया उसके अनुसार उसको प्रतिफल है. आणि ज्याप्रमाणे त्याने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं त्याप्रमाणे त्याला प्रतिफळ आहे. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? अनेक बातों में उन्हें प्रतिफल दे करके एक दिन प्रभु को उनका सम्मान करना है. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतिफल देऊन प्रभू त्यांना एक दिवस प्रभूचा सन्मान करायचा आहे. आप ये दुनिया में प्रभु में आने के बाद में कैसा जीवन बिताया, इसलिए प्रभु अनेक लोगों से बढ़कर प्रभु का दास मंडली को देखने से भी बढ़कर प्रभु सबको ध्यान करके देखता है. आणि मग सगळ्या लोकांपेक्षा जास्त श्रेष्ठ किंवा प्रभूच्या दासाने मंडळीला पाहतो यापेक्षा श्रेष्ठ प्रभू तुम्हाला पाहत आहे. यिर्मयाह की किताब 33 अध्याय का 19. यिर्मयाह त्याचा 32 अध्याय त्याचं 19 वचन. ये तो बड़ी युक्ति करने वाला और सामर्थ के काम करने वाला है. तेरी दृष्टि मनुष्य के सारे चाल चलन पर लगी रहती है. तेरी दृष्टि मनुष्य की सारी चाल चलन पर लगी रहती है. कारण और तो हर एक को उसके चाल चलन और कर्म का फल भुगताता है. मतलब उनका कर्म के अनुसार उसको प्रभु बदला देगा. आणि त्यांच्या कार्याच्या अनुसार प्रभू त्यांना प्रतिफळ देईल. प्रभु एक दिन प्रतिफल देगा. आणि एक दिवस प्रभू प्रतिफळ देणार आहे. हम किस रीति की प्रतिफल पाने की तैयारी कर रहे हैं? आणि कुठल्या प्रकारचं प्रतिफळ प्राप्त करण्याची आपण तयारी करत आहोत. और जो भी काम करता है बोने का काम है. आणि जे काय आपण काम करतो ते पेरणीचं काम आहे. और एक दिन हम उसका प्रतिफल पाएगा या उसकी काटनी काटेगा. आणि एक दिवस त्याची आपण कापणार आहोत. रोमियो उसका दूसरा अध्याय का 6 से 8. रोमकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय 6 ते 8 वचन. वह हर एक को उसके कामों के अनुसार बदला देगा. जो सुकर्म में स्थिर रहकर महिमा और आदर और अमरता की खोज में है उन्हें वह अनंत जीवन देगा. पर जो विवादी है और सत्य को नहीं मानते वरन अधर्म को मानते हैं उन पर क्रोध और कोप पड़ेगा. देखा, मतलब प्रभु की रीति में प्रभु प्रतिफल देने वाला है, बदला करने वाला है. क्लियर व्यवस्था दिया. आणि प्रभू कशा प्रकारे प्रतिफल देणार आहे त्याची व्यवस्था एकदम स्पष्ट दिली. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में जानना. आपण आपल्या जीवनामध्ये जाणार. प्रभु का आखिरी जो प्रभु का संदेश में प्रकाश वाक्य 22 का 12 वचन में बोलता है. प्रकटीकरण 22 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये असं म्हटलंय. देख मैं शीघ्र आने वाला हूँ और
हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है। वाह 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 प्रियो, हर एक का काम के अनुसार उसको बदला या प्रतिफल देने के लिए प्रभु प्रतिफल लेकर के आ रहे हैं। आणि प्रभू प्रतिफळ घेऊन येत आहे। हम किस रीति के प्रतिफल पाने की तैयारी में, आणि कुठल्या प्रकारचं प्रतिफळ प्राप्त करण्याच्या तयारीमध्ये आपण आहोत। अपने को परखना है, आपण पारखायचंय है ना। मैं प्रभु में मुलाकात पाने के बाद में किस प्रकार का मैं प्रभु में जीवन मिलाया, ये बात को परखना भी, आणि पाचन प्राप्त झाल्यानंतर कुठल्या प्रकारचं जीवन मी जगलो हे आपण जाणायचं आहे, है ना। जब फिलिपियों 4 अध्याय का 5 वचन का आखिरी भाग, फिलिपकरांचं पत्र 4 अध्याय 5 वचनाचा शेवटला भाग, प्रभु निकट है, प्रभु निकट है आणि प्रभू जवळ आहे। यो प्रभु की आगमन एकदम निकटता में है, आणि प्रणव प्रभूचं आगमन एकदम जवळ आहे। तो ऐसा है तो हमें कितना अधिक अपने जीवन को परखना चाहिए। आणि एवढं जर आहे तर मग आपण किती जास्त आपण आपलं जीवन पारखायला पाहिजे। प्रभु में मुलाकात पाया हुआ अनेक लोग एक विजयी जीवन बिताना करके प्रभु की इच्छा है। आणि प्रभू मध्ये पाचन प्राप्त झालेल्या व्यक्तीने एक पवित्र जीवन जगावं हे प्रभूची इच्छा आहे। आपको मालूम है प्रभु का आज एक ही मानव दुनिया में एक ही इच्छा और उद्देश्य है, आणि प्रभूची केवळ एक मात्र इच्छा आणि उद्देश आहे। वो क्या है? ती काय आहे? मंडली। मंडळी। क्या है? ते काय आहे? मंडली। मंडळी या प्रभु का शरीर को जीतना, आणि प्रभूच्या शरीराला जिंकणं। मंडली क्या है? मंडळी काय आहे? प्रभु का शरीर, प्रभूचं शरीर आहे। इसको मतलब प्रभु की शरीर का बांधकाम में उदार पाए हुआ हरेक पवित्र लोग कहाँ तक काम में आता है, वो है प्रभु का सबसे बड़ा मकसद। आणि प्रभूचं जे शरीर मंडळी आहे त्या मंडळीच्या बांधकामामध्ये कुठपर्यंत प्रभूचे निवडलेले पवित्र लोक उपयोगात येतात ते आहे प्रभूचा सगळ्यात मोठा असलेला उद्देश। क्योंकि प्रभु का शरीर को जीतना है, आणि प्रभूचं जे शरीर आहे त्याला जिंकायचं आहे। वो शरीर प्रभु का मंडली है, आणि ते शरीर म्हणजे प्रभूचं मंडळी आहे। है ना। तो मंडली को जरूर कुछ कर्तव्य है, आणि मंडळीचे निश्चित काही कर्तव्य आहे। एफिसियों का पत्र उसका पहला अध्याय का 22-23 वचन। इफिसकरांचं पत्र पहिला अध्याय 22-23 वचन। और सब कुछ उसके पांव तले कर दिया और उसे सब वस्तुओं का शिरोमणि ठहराकर कलीसिया को दे दिया। यह उसकी देह है। कलीसिया प्रभु का देह है, आणि मंडळी जे आहे ते प्रभूचं शरीर आहे। ओ कलीसिया प्रभु का शरीर है। आणि मंडळी जे आहे ते प्रभूचं शरीर आहे। मैं आपको बताना चाहता हूँ कि तुम्हाला सांगू इच्छितो मी इस शरीर को जीतने में मैं कहाँ तक कार्य करता है। आणि हे शरीर जिंकण्यामध्ये मी कुठपर्यंत कार्य करतो। प्रभु का एकमात्र शरीर है, आणि प्रभूचं एकमात्र शरीर आहे। है ना। मानो एफिसियों 4 और 4 का आखिरी में लिखा है कि शरीर एक है। आणि इफिसकरांचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 4 वचनाच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की एकच शरीर आहे। प्रभु का एक ही शरीर है, आणि प्रणव प्रभूला एकच शरीर आहे, वो मंडली है, आणि ते मंडळी आहे। और वो मंडली का सिर यीशु मसीह है, आणि त्या मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे। है ना। कोलोसियों उसका पहला अध्याय का 18 वचन। कलसीकरांचं पत्र त्याचा पहिला अध्याय 18 वचन। वही देह अर्थात कलीसिया का सिर है। मतलब वही देह बोलेगा तो मंडली प्रभु का देह है, आणि मंडळी म्हणजे प्रभू येशूचं शरीर आहे, और उसका सिर यीशु मसीह है। आणि त्याचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो आज बहुत लोग आत्मीय जीवन में उन्नति क्यों नहीं पाता? आज पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये उन्नती का प्राप्त करत नाही? अभी तक बहुत लोगों को मंडली जीवन का अर्थ मालूम। अजूनपर्यंत लोकांना मंडळी जीवनाचा अर्थ माहित नाही। तो आप मतलब एक मंडली जीवन को नहीं जानेगा तो अब कभी भी सिर के साथ का सच्चा नाता में जोड़ा रहने वाला अनुभूति। आणि मंडळी जीवन काय हे जर तुम्हाला समजलं नाही तर मग त्या मस्तकासोबत असणारे जे संबंध आहे ते योग्य प्रकारे तुमचे संबंध राहणार नाही। आप बहुत ध्यान से समझना चाहिए, लक्ष देऊन समजून घ्या। है ना। जब पड़ोसियों दूसरा अध्याय का 19 वचन। कलसीकरांचं पत्र दूसरा अध्याय 19 वचन। अब उस शिरोमणि को पकड़े नहीं रहता जिससे सारी देह जोड़ों और पट्टों के द्वारा पालन पोषण पाकर और एक साथ गढ़कर परमेश्वर की ओर से बढ़ती जाती है। हाँ, देखा, सबको मिल गया। हाँ, फिर से पढ़ रहा। और उस शिरोमणि को पकड़े नहीं रहता। देखा, मतलब सिर के साथ अभी सच्चा गहरा नाता नहीं। आणि त्या मस्तकासोबत गहन असा नातं नाहीये। एक एक व्यक्ति का सिर वो स्वयं है, आणि प्रत्येक मनुष्य जो आहे त्याचं मस्तक ते स्वतः आहे। फिर गया हो,
आणि मग तर तो जाईलच, अपने इच्छा के अनुसार चलता है। आपल्या इच्छेच्या अनुसार चालता। मैं आपको बताता हूँ, आज बहुत लोग प्रभु की उपस्थिति में भी आने के समय में उनकी आत्मिक उन्नति नहीं होता। आणि पुष्कळ लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती होत नाही। क्यों नहीं मालूम है? का नाही माहिती का? क्योंकि वो आत्मा में नहीं रहता। कारण ते आत्म्यामध्ये नाही राहत। देखो ये एक खास बात थोड़ा ध्यान से सुनना। आणि एक विशेष गोष्ट लक्ष देऊन ऐका। आप जरूर मंडली में बैठा है, आणि तुम्ही निश्चितच मंडळीमध्ये बसले, पर आप प्रभु के शरीर में नहीं। तुम्ही प्रभूच्या शरीरामध्ये नाही। कारण आत्मा में नहीं, आत्म्यामध्ये नाही। मेरा बात बहुत सिंपल है, आपको समझ में आया? आणि खूप साधी गोष्ट आहे, तुमच्या लक्षात आली असेल। आप जरूर अभी मंडली में बैठा है, आणि निश्चितच तुम्ही आता मंडळीमध्ये बसले, और मंडली प्रभु का शरीर है, आणि मंडळी प्रभूचं शरीर आहे, पर आप शरीर में नहीं। पण तुम्ही शरीरामध्ये नाही। क्यों नहीं? का नाही? आत्मा में नहीं। कारण तुम्ही आत्म्यामध्ये नाही। ये सिंपल बात समझ में आया? आणि साधारण गोष्ट समजली का? आपको किसी को कोई टोटी कुछ नहीं, मैं भी बैठा है, मेरे को सब कुछ दिखाई नहीं दे। आणि कुणाला टॉन्ट नाही मारत आहे, इथं मी बसलोय, मला सगळे जण दिसतात। बहुत ध्यान से सुनना। आणि लक्ष देऊन ऐका। बहुत लोग मंडली में आया, मंडली प्रभु का शरीर है, और वो शरीर में नहीं, क्योंकि वो आत्मा में नहीं। आणि पुष्कळ लोक मंडळीमध्ये आल्या, मंडळी प्रभूचं शरीर आहे, पण ते शरीराचा भाग नाही, कारण ते आत्म्यामध्ये नाही। आज बहुत से लोग वास्तव में प्रभु के आगमन की बात जो होने वाला अनुभव में नहीं। आज खरोखर लोक प्रभूच्या आगमनाची वाट पाहण्याचा अनुभव नाही। है? एक बात प्रियो, हमें भविष्य के बारे में अच्छा जानना चाहिए। हे आपण आपल्या भविष्य संबंधाने चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे। मतलब इब्राहिम के बारे में बाइबल में एक खास ऐसा बात लिखा है। आणि इफ्राईमच्या संबंधाने बायबल मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे। ओशे नबी का उसका 7 अध्याय 8 वचन का भी पाठ। ओशे त्याचा 7 अध्याय त्याच्या 8 वचनाचा शेवटला भाग। इब्राहिम ऐसी चपाती ठहरा है जो उल्टी न गई हो। हाँ, इब्राहिम ऐसा चपाती, एक्चुअली चपाती भी बराबर होगा, हमारे तरफ से बोलेगा तो डोसा। डोसा का है ना आप लोग? हाँ, मतलब इब्राहिम ऐसा है, डोसा पलटी नहीं किया तो वो डोसा खाने लायक नहीं। आणि एफ्रेम अशा प्रकारचा एक डोसा आहे किंवा एक भाकर आहे की जी फक्त एकाच बाजूने भाजलेली आहे, तिला पलटी नाही केलेलं आहे, त्याच्यामुळे ती खाण्याकरता योग्य नाही। आप लोगों में कई लोगों ने, बहन लोगों ने डोसा बनाया भी होगा, आणि पुष्कळ बहिणींनी डोसा बनवला पण असेल, भाई लोग भी कहीं बनाया होगा, आणि काही भावांनी पण बनवला असेल। डोसा बहुत टेस्टी रहता है, आणि डोसा खूप टेस्टी लागतो। डोसा बराबर बनाएगा तो बिना चटनी का भी टेस्ट रहता है। आणि जर तो चांगल्या प्रकारे बनवला तर चटणी न टाकताही तो टेस्टी लागतो। काही लोग मुंह में पानी आ गया, आणि बघा काही लोकांच्या तोंडाला पाणी आलं। सही प्रकार डोसा बनाएगा तो वो टेस्टी रहता है। आणि जर चांगल्या प्रकारे तो डोसा बनवला तर तो खूप टेस्टी लागतो। आपको मालूम है, अगर वो डोसा बनाने वाला पत्थर अगर ज्यादा गर्म है तो वो उसका जो भी क्या बोलते आटा डालते ही वो जल जाता। आणि मग डोसा बनवणारा ज्या तव्यावर बनवलेला जातो तो तवा जर जास्त गरम झाला तर ते डोशाचं पीठ जसं त्या तव्यावर टाकतं तसं ते जळून जातं। फिर मला वो खाने लायक नहीं। आणि मग तो डोसा खाण्याकरता चांगला नाही लागत। अगर आपने मतलब कम वो तवा गर्म किया, उसमें डालेगा तो भी वो पकेगा नहीं। आणि मग ज्या तव्यावर डोसा बनवला जातो तो डोसा कमी जर त्याचं तापमान आहे तरी सुद्धा तो डोसा बरोबर बनत नाही। वो बनाने वाला वो है बराबर गरमाइश में होने चाहिए, आणि मग डोसा बनवताना तव्याचं तापमान योग्य प्रकारे राहायला और पाहिजे, उसको दोनों भाग पलटना चाहिए। आणि ते दोन्ही बाजूला पलटायला पाहिजे। मतलब बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय प्रियांनो? और आज बहुत लोगों का, विश्वासियों का अवस्था ऐसा है, प्रभु के लिए भी प्रयोजन नहीं, भाई लोगों में भी प्रयोजन नहीं। आणि मग आज पुष्कळ विश्वासणाऱ्यांची अवस्था अशी आहे की ते प्रभूच्याही उपयोगात येत नाही आणि मंडळीच्या किंवा भाऊ लोकांच्याही उपयोगात येत नाही। मतलब पलटी ना किया हुआ डोसा, आणि पलटी न केलेला डोसा। प्रियो, ये बहुत दुखदायक अनुभव है। प्रियांनो, हे खूप दुःखदायक अनुभव आहे। हमारे आत्मीय जीवन में हम प्रभु के लिए और मंडली के लिए एक उपयोगी है कि नहीं, थोड़ा अपने आप को पूछो।
आणि आत्मिक जीवनामध्ये आपण प्रभू करता आणि मंडळी करता उपयोगी आहे का नाही, जर आपण स्वतःला पार क्योंकि हम हर एक लोग एक दूसरे के लिए उपयोगी बनना ये प्रभु की योजना है। आणि आपण प्रत्येकाने एकमेका करता उपयोगी व्हायचं ही प्रभूची इच्छा आहे। प्रभु में आने के बाद हमें हमेशा ज्योति में चलना चाहिए। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर नेहमी आपण प्रकाशामध्ये चालायला पाहिजे। पहला यूहन्ना पहला अध्याय का 7 वचन का पहला भाग। पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 7 वचनाचा पहिला भाग। और यदि जैसा वह ज्योति में है हाँ। वैसे ही हम भी ज्योति में चले हाँ। तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं। हाँ देखिए, मानो हम ज्योति में चलता है तो हमें एक दूसरे से सहभागिता है। आणि जर प्रकाशामध्ये आपण चालतो तर आपली एकमेकांसोबत सहभागिता आहे। मानो ज्योति में चलने का अर्थ क्या है? आणि प्रकाशामध्ये चालणं याचा अर्थ काय आहे? हम कुछ भी बात नहीं छिपाते, आणि काहीच गोष्ट लपवत नाही। है ना? ज्योति में कोई भी बात छिपता नहीं। आणि प्रकाशामध्ये कुठलीही गोष्ट लपून राहत नाही। हमारे जीवन कोई भी बात छिपा करके ऐसा नहीं होना चाहिए। आणि आपल्या गोष्टीमध्ये काही असं लपवलेल्या गोष्टी नसायला पाहिजे। प्रियो, प्रभु के साथ चलने का सबसे बड़ा मतलब है वो एक सच्चा ईमानदारी और वफादारी का जीवन बिताना। आणि प्रभू सोबत चालण्याचं जीवन त्याचा अर्थ हेच आहे की ते खूप इमानदारीने जीवन जगायचंय। आज हम ईमानदार है क्या? आज आपण इमानदार आहे का? आज हम प्रभु के साथ विश्वास योग्य है क्या? आणि आपण प्रभू सोबत विश्वास योग्य आहे का? ये फर्क है ना प्रियो। हे पार का? ज्योति में चलने वाले व्यक्ति हमेशा एक सच्चा पवित्र जीवन बिताने का उत्साही रहेगा, वो एक ईमानदारी और वफादारी के जीवन बिताएगा। आणि प्रकाशामध्ये चालणारा जो व्यक्ती आहे तो इमानदार राहील आणि विश्वास योग्य राहील। वो हमेशा प्रभु यीशु को देख करके चलेगा आणि तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत चालेल। और व्यवस्था भी वही है। इब्रानियों उसका 12 अध्याय का 1-2 वचन। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 1 आणि 2 वचन। इस कारण जब की गवाहों का ऐसा बड़ा बादल हाँ। हमको घेरे हुए है हाँ। तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके हाँ। वह दौड़ जिसमें हमें दौड़ना है धीरज से दौड़े हाँ। और विश्वास की करता और सिद्ध करने वाले यीशु की ओर हाँ। ताकते रहे, हाँ। जिसने उस आनंद के लिए हाँ। जो उसके आगे धरा था हाँ। लज्जा की कुछ चिंता न करके हाँ। क्रूस का दुख सहा। प्रियो, ये कितना मनोहर बात है। आणि प्रियांनो ही किती मनोहर गोष्ट आहे। हमारे लिए कितना अनोखी बातें प्रभु ने तैयार करके रखा है प्रियो। आणि आपल्या करता किती अद्भुत गोष्टी प्रभूने आपल्या करता तयार केल्या आहे। ने नया जन्म पाया वो अनेक लोगों के लिए, जब पहला पत्रोस 12 अध्याय का 4-5 वचन में पढ़ता है। पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। आता है अविनाशी अविनाशी और निर्मल और अदर निराश के लिए। देखा प्रियो, हमारे लिए कैसा कैसा बात तैयार किया है। आणि प्रियांनो आपल्या करता प्रभूने कशा कशा गोष्टी तयार केल्या आहेत। पहले कोरिन्थी 2:9 में पौलुस बोलता है, आणि पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौल करंथीकराच्या मंडळीला अशा प्रकारे सांगतो, उनको प्रेम करने वालों के लिए आणि जे लोक प्रभूवर प्रेम करतात हे प्रभु ने तैयार किया वो बात, आणि प्रभूने तयार केलेल्या गोष्टी किसी आंख से देखा नहीं, आणि कुठल्या डोळ्याने पाहिल्या नाही, कान में सुना नहीं, कुठल्या कानाने ऐकल्या नाही, तुम्हें चला भी नहीं। आणि कोणाच्या हृदयामध्ये आल्या नाही। तीसरा, आमेन। इतना गंभीर बात है भी। एवढ्या गंभीर गोष्टी फ्रेंडो। अभी प्रभु की आत्मा की सहायता से वचन की द्वारा हम थोड़ा कुछ बात को समझ सकता है, आणि प्रभूच्या आत्म्याच्या साह्याने आपण थोड्या काही या गोष्टी समजू शकतो, लेकिन कहाँ तक समझेगा, आणि कुठपर्यंत समजेल, है ना? बहुत हमारा बुद्धि की सीमा तक समझेगा, आणि आपल्या बुद्धीच्या सीमेपर्यंत आपण ऐकणार, और ये बुद्धि में समझने वाला बात है ही नहीं। आणि बुद्धीमध्ये समजणाऱ्या या गोष्टी नाहीये, ये आत्मा में समझने वाला बात है, आत्म्यामध्ये समजून घेणाऱ्या गोष्टी है ना? जब मैं मतलब पिछले दिन में किसी का घर पे जब गया तो ये बात थोड़ा सा ऐसा बताया, आणि मागील दिवसामध्ये काही लोकांच्या घरी गेलो त्यावेळेला मी थोडंसं काही सांगितलं। मला जब पहला योना 3 अध्याय का 12 वचन में कहता है, पहिला योहान 3 अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितलंय, आज का हमारा अवस्था, आजची आपली अवस्था, आज हम कौन है? आज आपण कोण आहोत? जो भी नया जन्म पाया है आणि ज्यांचा नवा जन्म झालेला आहे वो परमेश्वर का संतान है। आणि ते देवाचे पुत्र आहे। कितने लोगों को खुशी है? आमेन। यो, हम परमेश्वर का संतान कहलाने के लायक है क्या? आणि प्रियांनो, देवाचे पुत्र आपण म्हणून घेण्यासाठी योग्य आहोत का? हम कोई देश का कोई महापौर का या कोई MP MLA का या मंत्री मुख्यमंत्री या प्रधानमंत्री ऐसा लोगों का नहीं। आणि आपण पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा खासदार, आमदार किंवा महापौर यांचे म्हणून घेण्याकरता नाही, उनका संतान नहीं, आणि त्यांचे पुत्र नाही, वो तो कुछ दिन के लिए बात है।
आणि ते तर काही दिवसाकरताच्या गोष्टी आहे. हम कौन है? आपण कोण आहोत? सच में आप एक बार भी दिन में एक बार तो आप बोल कर देखो. आणि जरा एक दिवसातून एकदा तरी जरा बोलून बघा. क्या बोलना? काय बोलायचं? मैं सर्वशक्तिमान परमेश्वर का बेटा है. आणि मी सर्वशक्तिमान परमेश्वराचा मुलगा आहे. कौन है? कोण आहे? मी कोण आहे? मैं कोई ये दुनिया का कोई राजा सम्राट का बेटा नहीं. आणि या जगाचा कुठला राजा कुठला सम्राट याचा मुलगा नाहीये. ये दुनिया में सारे दुनिया को कोई कब्जा करके कोई अधिकारी सम्राट बना उसका भी बेटा नहीं. आणि या जगावर युद्ध करून त्याच्यावर प्रबळ झाला आणि तो देश हस्तगत केला असा एखादा सम्राटाचा सुद्धा मी मुलगा नाहीये. मैं कौन है? मी कोण आहे? मैं जो स्वर्ग है और सारा यूनिवर्स है सबको बनाने वाला परमेश्वर का बेटा. आणि मी कोण आहे? पृथ्वी स्वर्ग आणि या स्वर्गामध्ये या विश्वामध्ये सगळं काही जे आहे ज्याला ज्याने बनवलं त्या परमेश्वराचा मी मुलगा आहे. आमेन. आमेन. अभी भी हम लोग क्या सोचता? अजूनही आपण काय विचारतो? आपको तुम्हारे नहीं मैं कौन है? आपल्याला माहितच नाही ना आपण कोण आहे. दियो हम उस परमेश्वर का बेटा है. आपण त्या देवाचे पुत्र आहोत परमेश्वर का बेटी है. आणि त्या देवाची मी मुलगी आहे. अरे बात अभी इतना भी जानकारी है तो हमारा ये दुनिया का जीवन कितना आदर्श का होना चाहिए. आणि एवढी जरी माहिती आहे तरी आज जगाचं जीवन आपलं किती आदर्शमय राहायला पाहिजे. हमारा बातचीत हमारे व्यवहार हमारे चाल चलन सब उस स्टैंडर्ड का रहेगा. आणि आपलं बोलणं चालणं आपलं व्यवहारचं सर्व त्या प्रतीचं राहील. मैंने आपको कई बार बोला अलेक्जेंडर राजा को फिलिप राजा उसका पिताजी फिलिप ने एक बार बुलाकर बोला देखो बेटे तो ये अल्तुबाल लोगों के साथ घूमने के लिए एक साधारण व्यक्ति नहीं तुम ये देश का राजा का बेटा है. आणि मग अलेक्झांडरला आपल्या वडील त्याचे राजा फिलिप यांनी बोलून अशा प्रकारे म्हटलं की बेटा अलेक्झांडर तू अशा या रस्त्यावरच्या मुलांसोबत खेळण्याकरता नाही बनलेला. तू या देशाचा राजा त्याचा तू एक पुत्र आहे आणि या देशाचा तू होणारा राजा आहे. वो बात उसको गिरा दी. आणि मग त्या गोष्टीने त्याला हलवलं. उन्होंने गलत संगति सब छोड़ दी. आणि मग चुकीची संगत त्यांनी सोडली. मैं एक राजकुमार है आणि मी एक राजकुमार आहे. वो बात का मतलब समझ करके वो जीने लगे. आणि या गोष्टीचा अर्थ समजून तो जीवन जगू लागला. तो इसलिए वो अपना 30 साल का उम्र में दुनिया को अपना कब्जा करते हुए एक बहुत बड़ा सम्राट बना. आणि मग आपल्या वयाच्या 30व्या वर्षी जगाला तो जिंकून तो सम्राट झाला. क्यों? का? ये जानकारी. कारण ही माहिती. आज भी सुबेरे उठने के बाद में किसी ने सोचा है कि मैं प्रभु का बेटा है बेटी है. आणि आजही सकाळी उठल्यानंतर कोणी हा विचार आणला का मी प्रभूचा एक मुलगा आहे किंवा प्रभूची मी मुलगी आहे. आपको विश्वास है क्या? तुम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे का? वो वचन क्या बोलता? कारण ते वचन आपल्याला काय सांगतं. देखो हाँ. पिता ने हमसे कैसा प्रेम किया है हाँ. कि हम परमेश्वर की संतान कहलाए. देखो पहा परमेश्वर का संतान कहलाए. आपण देवाचे पुत्र मंडळीने जावं आणि आपण तसे आहोत. आज भी कई लोगों का चेहरा देखेगा तो ऐसा लगता है कि उनका पिता कोई ऐसा कम का ना. आज एक पुष्कळ लोकांचा चेहरा बघितला ना तर असं वाटतं की त्यांचा जो बाप आहे तो खूप गरीब आहे दरिद्र आहे. कोई काम नहीं. काही कामाचा नाही. ऐसा है क्या? असं आहे का? चेहरा बदल. चेहरा सांगतो. प्रभु ने एक बार बोला प्रभूने एकदा म्हटलं तुम चिड़ियों को देखो आणि तुम्ही चिमण्यांना पहा वो बोता नहीं आणि ते पेरणी करत नाही काटता नहीं कापणी करत नाही बटोरता नहीं आणि एकत्र करत नाही. उनको त्यांना तुम्हारा स्वर्गीय पिता तुमचा स्वर्गीय पिता खिलाता है. त्यांना चारतो. उनका पिता नहीं त्यांचा पिता नाही तुम्हारा तुमचा स्वर्गीय पिता उसको खिलाता है. आणि त्यांना चारतो. तो तुम उससे भी कितना बढ़कर है. आणि मग तुम्ही त्यांच्याही पेक्षा किती जास्त श्रेष्ठ आहात. हम बोलता है आणि आपण असं म्हणतो आणि आम्ही श्रेष्ठ नाहीये तर आम्ही कनिष्ठ आहे. ऐसे है क्या? असं आहे का?
क्यों ऐसा करके बैठता है? आणि मग असं चिंताग्रस्त का बसता? मैं क्या करूं? आणि आता मी काय करू? अरे तू सोचेगा तो ये 3 GB लंबा नहीं कर सकता ना अपने आप में। आणि तुम्ही काय असं चिंता करत बसता? तुम्ही विचार केल्यानंतर तुम्ही आपल्या सामर्थ्याने स्वतःची उंची 1 इंच का 1 mm ही वाढू शकत नाही. हमें एक उदार पाया हुआ व्यक्ति को भी अभी तक मालूम नहीं मेरा पिता कौन है। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला अजूनही कळलं नाही की माझा बाप कोण आहे. विश्वास है? विश्वास आहे का? आज हमारा पिता कौन है? आज आपला बाप कोण आहे? और सृष्टि का सृजनहार और महान परमेश्वर आज हमारा बाप। आणि समस्त सृष्टीचा निर्माण करता तो महान परमेश्वर माझा बाप आहे. हमारा ये जो सच्चा ज्ञान हमारे जीवन को कितना बदलेगा, आणि जे खरं ज्ञान आहे ते कितपत आपलं जीवन बदलेल. है ना? देखो पिता के साथ एक सच्चा नाता रखना बच्चों का कर्तव्य है। आणि आपल्या बापासोबत एक चांगले संबंध ठेवणं हे मुलाचं कर्तव्य आहे. अभी उसका दूसरा वचन क्या बोलता? आणि त्याचं दुसरं वचन काय सांगतं? 1 योहान 3 अध्याय 2 वचन. पहला वचन बोलता है कि आज तुम परमेश्वर का संतान है, आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात. परंतु दूसरा वचन क्या बोलता? आणि दुसरं वचन काय सांगतं? वो कल क्या होने वाला है? आणि उद्या तुम्ही काय होणार आहे? कल तुम क्या होने जा रहा है? आणि उद्या तुम्ही काय होणार आहे? क्या होने वाला है? काय होणार आहे? यीशु मसीह के जैसा बनने वाला है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेचे होणार आहे. कैसा बनने वाला? आणि कसं होणार आहे? जो यीशु मसीह आज जैसा है वैसा आप बनने वाला। आज जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे उद्या तुम्ही तसं होणार आहे. देखो यीशु मसीह मृतकों से जी उठने के बाद प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाल्यानंतर बंद कमरे में आया, आणि तो एका बंद खोलीत आला बोला तुमको शांति है। आणि म्हटलं की तुम्हाला शांती असो. प्रेज द लॉर्ड। और प्रभु ने अपना हाथ और पंजर दिखाया। आणि मग प्रभूने आपला हात आणि आपले फासणी दाखवली. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य तुम्हारा काय? शांति का काम पूरा मैंने किया, आणि तुम्हाला जी शांती पाहिजे त्याच्यासाठी लागणारं सर्व काम मी केलं. क्योंकि तुम्हारा अशांति का कारण पाप था। आणि अशांतीचं कारण तुमचं पाप होतं. पाप का सजा मैंने उठाया, आणि उसका चिन्ह नहीं। पापाची शिक्षा मी माझ्यावर घेतली त्याचं हे चिन्ह आहे. मैंने तेरे लिए अपना लहू बहाया। आणि तुझ्या करता मी आपलं रक्त अभी सांडवलं. मैं तुझे शांति देता हूँ। आता मी तुला शांती अभी देतो. तुम्हें अशांति में रहने का सवाल नहीं। आणि अशांतीमध्ये राहण्याचा आता प्रश्न नाही. इतनी बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे. प्रभु ने शांति दी। आणि प्रभूने शांती दिली. वो प्रभु यीशु मसीह तो प्रभू येशू ख्रिस्त थोड़ी देर में स्वर्ग जाकर आया। आणि थोड्या वेळात स्वर्गात जाऊन आला. अभी आप देखो, आणि आता बघा, स्वर्ग जाकर के आना पड़ेगा तो स्वर्ग कितना प्रकाश वर्ष को दूर है अपन बोल ही नहीं सकते आणि स्वर्ग किती प्रकाश वर्ष दूर आहे आपण सांगू शकत नाही. है। इतना दूर जाकर आने के लिए कितना टाइम लगता आणि एवढा लांब जाऊन येण्याकरता किती वेळ लागतो? है? एक क्षण. देखा है, इतना जल्दी जाकर आ सकता है। आणि एवढा लवकर जाऊन येऊ शकतो. ऐसा एक महिमा का शरीर हमें मिलने जा रहा है। आणि अशा प्रकारे एक गौरवाचं शरीर आपल्याला भेटायला जात आहे. कितने लोगों को विश्वास है? किती लोकांना विश्वास आहे? अरे प्रियो, ये प्रभु का वचन में लिखा हुआ बात है ना। आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली गोष्ट आहे ना. फिलिपियों 3 अध्याय के 21 वचन। फिलिप्पीचं पत्र 3 अध्याय त्याचे 21 वचन. वह अपनी शक्ति के उस प्रभाव के अनुसार हाँ। जिसके द्वारा वह सब वस्तुओं को अपने वश में कर सकता है, हाँ। हमारी दीनहीन देह का रूप बदल कर हाँ। अपनी महिमा की देह के अनुकूल बना देगा. देखा, अपना महिमा का शरीर का अनुकूल बनाएगा। आणि आपल्या गौरवाच्या शरीराच्या प्रतिमेचं तो बनवेल. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, वही बात हमने योहाना 3:2 में पढ़ा। आणि 1 योहान 3 अध्याय 2 वचनामध्ये तीच गोष्ट आपण पाहिली. जैसे वो है वैसे हम उसको देखेगा, हम वैसा बन जाएगा। आणि जसा तो आहे तसा आपण होऊन जाऊ आणि आपल्याला तसा तो बनवेल. मतलब यीशु मसीह जैसा है वैसा हम बन जाएगा। आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसा आपण होऊन जाऊ. उस प्रकार के एक महिमा का शरीर में हम बदलेगा। आणि तशा प्रकारे एका गौरवाच्या शरीरामध्ये आपण बदलू. ये हम बुद्धि में समझ सकते हैं? आणि हे बुद्धीमध्ये आपण समजू शकतो का? नहीं प्रियो, एक छोटा अंश भी नहीं समझते। आणि एक छोटासा अंश आपण नाही समजू शकत. प्रेज द लॉर्ड। इसीलिए म्हणून ये भविष्य की बात ऐसा प्रभु के लोगों के लिए प्रभु ने रेडी करके रखा है। आणि भविष्याच्या या गोष्टी प्रभूने आपल्या लोकांकरता तयार केले आहेत. फिर हमारा कर्तव्य है आपलं कर्तव्य उसका 3 वचन में लिखा। आणि त्याच्या 3 वचनामध्ये जो लिहिलं. कोई उस पर यह आशा रखता है, देखा, प्रभु आएगा, मेरा पिता अपना पुत्र को भेजेगा या मेरा बेटा भाई को भेजेगा। भेजने के टाइम पर उसके आगमन में मेरा बड़ा भाई के जैसा मैं बनेगा। ये बात का ज्ञान और आशा रखने वाले लोगों का एक चिन्ह यहाँ पर 3 वचन बोलता है,
जिसको ये आशा है वो अपने आप को वैसा ही पवित्र करता है जैसा वो पवित्र है। देखा प्रियो, ये लोग ऐसा पवित्र जीवन बिताएगा जैसा वो पवित्र है। आणि मग असे लोक आपलं जीवन अशा प्रकारे जगेल जसा तो पवित्र आहे तसं ते स्वतःला पवित्र करतील। एक बात जाना, एक गोष्ट जाना, जहाँ तक हमें पवित्र होकर के रहने के लिए बताया वो काम हमें करना, आणि आपल्याला जे पवित्र राहण्याकरता सांगितलं ते काम आपण करायचंय। बाकी पवित्र करने का काम प्रभु करेगा। आणि मग पवित्र करण्याचं काम जे आहे ते प्रभु करेल। ये प्रभु का वायदा है। आणि प्रभूचं हे अभिवचन आहे। तेरा पहला तस्सलोनिकियों 5 अध्याय का 23 वचन। पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय 23 वचन। शांति का परमेश्वर हाँ। आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे। कौन? शांति का परमेश्वर, आणि शांतीचा परमेश्वर आप ही, आणि तो स्वतः प्रभु हमें पवित्र रहेगा। आणि प्रभु आपल्याला पवित्र करेल। कैसा? आगे और तुम्हारी आत्मा आत्मा में, और प्राण में और देह में हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक हाँ। पूरे हाँ। और निर्दोष सुरक्षित रहे। देखा, निर्दोष सुरक्षित रहने का कार्य किसका है? प्रभु का है। आणि आपल्याला निर्दोष आणि सुरक्षित ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर ते प्रभूचं आहे। Praise the Lord। फिर एक सच्चा प्रभु का जन त्यानं एक खरा प्रभूचं भक्त अपने जीवन में जब भी हम प्रभु की वाणी जब सुनता है आणि आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रभूची वाणी ऐकतो और जिसमें आशा कार्य करता है, आणि ज्याच्यामध्ये ही आशा कार्य करते, जैसे अभी एफेसुस मंडली को प्रभु ने बोला कि तुम्हारा एक कमी है, आणि तीसराच्या मंडळीला प्रभूने म्हटलं तुमच्यामध्ये एक कमतरता आहे, उन्हें मन करने के लिए मौका दिया। आणि त्यांना मन परिवर्तन करण्याकरता प्रभूने संधी दिली। हमें भी प्रभु ये वचन भेज करके हमारे कमी जो बताता है तुरंत कबूल करके उसे मन फिर करके प्रभु के साथ और मेल खाना हमारे कर्तव्य। आणि मग ज्या वेळेला आपल्या चुका प्रभू आपल्याला समजून सांगतो त्या वेळेला लगेच आपण पश्चाताप करून प्रभू सोबत मेळ खाणं हे आपलं कर्तव्य आहे। है ना? नीति वचन 28 का 13 वचन आपको याद है? नीति सूत्र 28 अध्याय 13 वचन आपल्याला ठाऊक आहे। है ना? प्रभु के वचन के द्वारा जब हमें प्रभु अपना गुनाह अपना गिरती जब प्रकट करता है तो उसको छिपाने का कोशिश नहीं करना प्रियो, तुरंत कबूल करके मान करके उसको छोड़ करके प्रभु के सामने नम्र बनना। आणि प्रभू आपल्या चुका ज्या वेळेला आपल्याला दाखवतो त्यावेळेला आपण त्याला पुढायचा प्रयत्न करायचा नाहीये, तर लगेच आपण त्या मान्य करून सोडून द्यायचे आहे। इसलिए प्रभु हमें ले जाता है आणि म्हणून प्रभू आपल्याला घेऊन चालतो। प्रभु में ले चलने वाला मार्ग दुनिया का मार्ग नहीं, सूनी का मार्ग। आणि प्रभू आपल्याला घेऊन चालणारा जो मार्ग आहे तो या जगाचा मार्ग नाहीये, तर तो वधस्तंभाचा मार्ग आहे। उस मार्ग में बिना सूरी लेकर चल नहीं सकता। आणि त्या मार्गामध्ये वधस्तंभ न घेता चालू शकत नाही। दूसरा तिमोथी 2 अध्याय का 11 वचन। दुसरं तिमोथेला पत्र 2 अध्याय 11 वचन। यह बात सच है कि यदि हम उसके साथ मर गए हैं हाँ। तो उसके साथ जिएंगे भी। हाँ, आगे। यदि हम धीरज से सहते रहेंगे यदि हम धीरे से सहते रहेंगे, प्रियो हमें हमारी जीवन की यात्रा में सच्चाई के प्रति, धार्मिकता के प्रति हमें बहुत बातों को सहते सहते जाना है। आणि आपण आपल्या या जीवन प्रवासामध्ये नीतिमत्ता जपून ठेवण्याकरता पुष्कळ गोष्टी आपल्याला सहन हमें करायच्या आहेत। रोज एक मृत्यू का रूप में गुजरना है। आणि दररोज एक मरणाच्या अनुभवामधून जायचंय। किस लिए? कशा करता? प्रभु का जीवन हमारे में प्रकट होने के लिए। आणि प्रभूचं जीवन आपल्यामध्ये प्रगट है ना? होण्याकरता। दूसरा कोरिन्थी 4 अध्याय का 10-11 वचन भी पढ़कर मैं समाप्त करूंगा। दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय 10-11 वचन वाचून या ठिकाणी आपण थांबू। हम यीशु की मृत्यु को अपनी देह में हर समय लिए फिरते हैं। देखिए, यीशु की मृत्यु को एक भक्त को हर समय लिए फिरना उसका जिम्मेवारी है। आणि ख्रिस्ताचं जे मरण आहे ते नेहमी आपण आपल्यामध्ये घेऊन फिरणं या भक्ताचं कर्तव्य आहे। किस लिए? का? हाँ। यीशु का जीवन भी हमारे देह में प्रकट हो। हमारे में किसका जीवन प्रकट होना चाहिए? आपल्यामध्ये कोणाचं जीवन प्रगट व्हायला पाहिजे? हमारे लिए। आपलं नाही। हमारा जीवन जब विश्वास किया तो मसीह में होकर के पिता में छिपा हुआ है। कोलोसियों 3:3। आणि गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 3 वचनामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की आपलं जीवन पिता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये लपलेलं आहे। पिता यीशु मसीह में होकर पिता में प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पिता परमेश्वरामध्ये आहे। अभी हमारे जीवन मसीह का जीवन प्रकट होना है तो हमें इस मृत्यू के अनुभव में गुजरना है। आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन जर प्रगट व्हायचंय तर अशा प्रकारे मरणाच्या अनुभवामधून आपल्याला जायचंय। ये सूली का मार्ग, हे आहे वधस्तंभाचा मार्ग। बहुत सुंदर बात। खूप सुंदर गोष्ट आहे। हमारे स्वर्गीय पिता का हमारे लिए सबसे बड़ा निश्चय हमें पुत्र का जैसा बनाना है। आणि आपल्या स्वर्गीय पित्याची सगळ्यात मोठी इच्छा ही आहे की आपल्याला
उंदराच्या प्रतिमेचे बनवायचे. हमें कैसा क्या बनना है? आपल्याला कसं बनायचंय? प्रभु यीशु मसीह के जैसा. आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेचे. कितने लोगों की इच्छा है? आमेन. सच में ये इच्छा आपके अंदर हुआ है क्या? आणि खरोखर ही इच्छा तुमच्यामध्ये आहे का? हमें बुलाने वाला प्रभु का हमारे बारे में सिद्ध इच्छा जाना है क्या? आणि आपल्याला पाचारण करणाऱ्या प्रभूची आपल्या संबंधाने असणारी परिपूर्ण इच्छा आपण जाणली आहे का? मेरा प्रभु का भली भावदी और सिद्ध इच्छा, प्रभु का भली भावदी सिद्ध इच्छा, वो सिद्ध इच्छा क्या है? आणि प्रभूची चांगली आणि उत्तम अशी ती इच्छा काय आहे? वो हमें मसीह के रूप में मिलाना. आणि ती आहे आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेचं बनवणं. वो उस समय में प्रभु का दिल का सारे बात पूरा हो जाएगी. आणि त्या वेळेला प्रभूच्या हृदयाच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. Praise the Lord. आमेन. इतना सुंदर बात है. किती सुंदर गोष्ट आहे. हमारे में वो प्रभु का हमारे प्रति जो इच्छा है वो जान करके उसके अनुसार हमें जीवन बिताना. आणि प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा काय आहे हे जाणून त्याच्या अनुसार जीवन जगणं. कितना धन्य जीवन है. किती धन्य जीवन आहे. प्रियो मसीह जीवन बहुत धन्य जीवन है. ख्रिस्ती जीवन खूप धन्य जीवन. हम देख करके नहीं, विश्वास से जीता है. आपण पाहून नाही तर विश्वासाने चालतो. वो इन वचनों के द्वारा आप सबको सांगते हैं. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना सहाय्य करो. प्रभु को महिमा मिले. प्रभूचा गौरव असो. आमीन. आमेन.